अब ऐसी पिटाई अगर होती जाए, ये शॉट देखें आप, जड़ में से खोद के निकाला है, पहला ओवर है। अब पहला ओवर है, पिटाई लगने नहीं की पहले है, मतलब ऐसा लग रहा है कि डगआउट से सेट होके दोनों बल्लेबाज गए हैं और वही काम कर रहे हैं जो करना चाह रहे हैं ये। हीच महत्वाची गोष्ट आहे ना की पहिल्या षटकामध्ये जेव्हा 20 धावा धावपलकावरती येतात, ओंकार गणीचा याच्यामध्ये 7 धावांचा वाटा आहे, केतन मात्रेच्या 13 धावांचा वाटा आहे. दोन्ही फलंदाजाने फरमान खानच्या अगेन्स्टमध्ये यावेळेला त्या धावा बनवल्या. बॅटरी डॉट AI प्रेझेंटिंग अर्थातच प्ले विथ अ बॅटरी डॉट चार्ज टू विन, आणि ते आज मैदानामध्ये तो परफॉर्मन्स मैदानामध्ये तशा पद्धतीचा म्हणतो ना आपण की एक फलंदाज मैदानामध्ये चांगली कामगिरी करत असेल, हे आमचे अर्थातच स्पॉन्सर सावली पार्टनर विथ वन ऑफ द टॉप सावली स्पोर्ट्स इंडिया, SD स्पोर्ट्स, ऑल स्पोर्ट्स ॲसेसरीज, SD18 स्पोर्ट्स, ऑल स्पोर्ट्स ॲक्सेसरीज या स्पर्धेसाठी ज्यांचं प्रायोजकत्व लाभलं आहे ते हे सर्व प्रायोजक डिजिटल एजन्सी पार्टनर ब्रँडक्राफ्ट, क्राफ्टिंग ब्रँड्स, द स्पीक लाऊड ऑनलाईन, ज्यांनी अर्थात या संपूर्ण स्पर्धेला अधिक सुंदर केलं आहे. टाईम ट्रॅव्हल, मेक युअर ड्रीम कम ट्रू, एक्सप्लोर द वर्ल्ड विथ टाईम ट्रॅव्हल या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व आणि इंडिया कप अधिक सुंदर करण्यासाठी जी खऱ्या अर्थानं महत्त्वाची आणि मोलाचं सहकार्य राहिलं, हे प्रायोजक आज आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला अधिक टाईम ट्रॅव्हल, मेक युअर ड्रीम कम ट्रू, एक्सप्लोर द वर्ल्ड विथ टाईम ट्रॅव्हल. पहिल्या षटकात 20 धावा आल्यानंतर आता गोलंदाजीत बदल होईल आणि ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो ना की केतन मात्रे आज मैदानामध्ये एक वेगळ्या माइंडसेटने फलंदाजीला आला आहे. त्याला माहिती आहे की मैदानामध्ये अशी आक्रमक भाषा पंजाब आणि हरियाणा MCC संघाला समजते आणि त्या प्रकारे आक्रमण करावं लागेल, कारण ते त्या स्पर्धेचे इंडिया कप स्पर्धेचे पहिले विजेते पंजाब आणि हरियाणा आहेत. आणि अशा वेळेला गोलंदाजीत बदल, नवीन गोलंदाज प्रवीण कुमार. रैथल साहब आए गेंदबाजी के लिए. ये देखें डगआउट नज़र आ रहा है, थोड़े से खुश होंगे क्योंकि जो शुरुआत चाहिए थी. ऑनर नज़र आ रहे हैं महाराष्ट्र A के, सभा साहब काफ़ी खुश नज़र आ रहे हैं क्योंकि जो शुरुआत चाहिए थी वो तो हो चुकी है इनकी. स्क्रीन में नजर आ रहा है ये वो शख्स है या फिर कहें ये वो इस टीम की जान अभी शुरुआत में कह सकते हैं. अब ये बेहतर इतना बना क्योंकि विकेटों के बीच में जो भागना इनकी एक आदत सी है, सिर्फ छक्के नहीं लगाते हैं या फिर ओवर बाउंड्री के पीछे ज़्यादा जाते नहीं है, बाउंड्रीज ज़्यादा होती है, वो सबको लगता है कि बाउंड्री से छक्के ज़्यादा लगाते हैं, मगर इनकी जो सबसे बड़ी विशेषता है वो है सिंगल्स डबल भागना विकेट के बीच में. ये ओवर अच्छा करना पड़ेगा क्योंकि पहला ओवर जो आपने शुरुआत कर दी है 20 रन वाला ओवर था. एक सिंगल के साथ स्कोर में इजाफा होगा, स्कोर पहुंच जाएगी 22 विदाउट लॉस. विकेट अभी तक आपने गंवाए नहीं है, पहला ओवर ठीक ठाक आपने ले लिया है, जो रन चाहिए थे वो रन आपने बना लिए हैं. अब दूसरा ओवर कैसा जाएगा वो भी देखना पड़ेगा. प्रवीण रैथल एक ऐसे गेंदबाज हैं जो हमेशा विकेट लेने के लिए जाने जाते हैं आणि त्यामुळे हे बॅटल थोडं अधिक इंटरेस्टिंग होईल की जर आज मैदानामध्ये केतनच्या बॅटमधून धावा आल्यात, ओमकार केणीचा आजचा दिवस चांगला आहे, तर या ओमी केणी आणि केतनच्या समोर कशा प्रकारे गोलंदाजी करावी हे आव्हान घेऊन आल्यानंतर मैदानामध्ये हे दोन्ही फलंदाज सुद्धा तितक्याच चाणाक्ष पद्धतीने खेळतात. का पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर तुम्ही मैदानामध्ये तोच टेम्पो तसाच ठेवायला पाहिजे अशी काही हरकत नाही आहे. आज स्पर्धेसाठी आपण पाहतोय अर्थातच पंजाब आणि हरियाणाच्या ओनर NP मॅम सुद्धा त्या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक मात्र अर्थातच ओनर ज्या आहेत त्या महिला आहेत. आणि आपण नेहमी म्हणत असतो की या संपूर्ण भारतभरामध्ये महिलेने नेतृत्व केल्यानंतर एक वेगळी भूमिका प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळाले आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आज आपण टेनिस क्रिकेटच्या या व्यासपीठावरती त्यांना पाहतोय. प्रवीण कुमार रिव्हर्स खेळायचा कितीही जरी प्रयत्न केला तरी वाऱ्याचा प्रभाव, दिशा आणि त्याच वेळेला हवेचा सुद्धा ओघ कसा आहे ते सारं काही ओळखावं लागेल असं प्रवीण म्हणत असावं. आणि त्याचमुळे पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय प्रवीण कुमारचा. आणि पहिला निर्धाव चेंडू कितव्या चेंडूच्या नंतर येतोय तर तब्बल 9 चेंडूंची वाट पाहावी लागली आणि हा 10वा चेंडू जो आलाय ना तो बॅटला न लागलेला आहे, यष्टीरक्षकाच्या हातात जाणारा पाहायला मिळालाय. प्रवीण रैथल स्ट्राइक पे, केनी साहब
अब ये सही है, जब आपके बल्ले से पिछला वाला बॉल पे आपने ट्राई किया था सिंगल्स लेके नॉन स्ट्राइक एंड पे जाएं और पिटाई करने के लिए खड़े हैं। अब 6 सीटिंग मशीन उसे कह सकते हैं। अब इतनी सारी बाइक्स अगर उनके घर में है या फिर कार उनके घर में, तो कुछ ना कुछ अलग किया होगा। अब ये साहब भी इंतज़ार कर रहे हैं, द लेजेंड कृष्णा सातपुते, वो कब आएंगे, उनकी भी बारी है। अब हेलीकॉप्टर पिछला वाला मैच में उस अंदाज में दिखा नहीं था जिसके लिए जाने जाते हैं। आज इंतज़ार रहेगा इनका, हमेशा मुस्कान रखते हैं होठों पे, इंतज़ार करते हैं कब ये अपनी बारी की आएगी। अब अभी भी इनके दिल के अंदर वो बच्चे जैसी हालत रहती है, एक्साइटमेंट काफ़ी भरा रहता है कि कब मैदान पे आना है, कब वो एफर्ट लगाना है। यही चीज़ इसे आज तक सबसे बेहतर बनाती हुई नज़र आ रही है। इसी चीज़ की चर्चा भी मैं कर रहा था कि ये बेहतर क्यों है, केतन मात्रे सबसे अलग और सबसे जुदा क्यों कहलाता है, और कैसे इन्होंने अपने आप को इतना ज़्यादा बेहतर किया है। सिंगल्स डबल्स पारी में जो खेलते रहते हैं, स्क्रीन पर आपको नज़र आ रहे हैं, एक और ताबड़तोड़ अंदाज में, विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करने वाला पावर किरण पवार साहब। रैथल का ओवर ठीक ठाक, मात्र 5 रन दिए। जो चीज़ चाह रहे थे कप्तान साहब, वो कप्तान के जो फैसले थे उन पे आप खरे उतरे, और कप्तान का फैसला पे अगर आप खरे उतरते हैं तो फिर वो कहीं ना कहीं बेहतर दिखती है। अब इनका ओवर सबसे इंपॉर्टेंट रहेगा कि आएंगे कब। करण अंबाला, करण कुमार अभिषेक, battery.ai, प्ले विद द बैटरी एंड चार्ज टू विन। अगर आप खेलना चाहते हैं या फिर जीतना चाहते हैं काफ़ी सारे इनाम, तो जाएं और हमारे साइड में लगे हुए हैं कैंप battery.ai की, जो हमारे इस टूर्नामेंट के मेन स्पॉन्सर हैं। करण कुमार अभिषेक दलोर, वो कौन सा ओवर लेके आएंगे, सवाल तो ये रहेगा। पावर प्ले, बैटिंग पावर प्ले। अब बैटिंग पावर प्ले में कैसी बल्लेबाजी होगी, ये सबसे अलग रणनीति है। अब इस पावर प्ले में डालने के लिए कौन आएगा, वो बातचीत हो रही है। जब बातचीत हो बीच मैदान में तो फिर दिखता है कि कुछ ना कुछ तो होने वाला है। 25 विदाउट लॉस, पिछला ओवर अच्छा गया। अब पिछला ओवर अगर अच्छा गया, मात्र 5 रन, तो फिर इस ओवर में क्या वो दबाव दिखेगा। मागच्या षटकामध्ये आपण काय पाहिलं तर प्रवीणजी गोलंदाजी करत होताना ती पूर्णपणे खोलवर टप्प्याची गोलंदाजी होती। विशेषतः आज मैदानामध्ये जेव्हा तुम्ही समोरच्या एंडकडून गोलंदाजी करताय त्यावेळेला त्या एंडकडून असणारा वाऱ्याचा प्रभाव हा अतिशय छान पद्धतीने गोलंदाजांच्या बाजूने आहे, आणि अशा वेळेला मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही काय करता की कन्सिस्टंट गोलंदाज मैदानामध्ये कामगिरी करत असताना त्याला 2 गोष्टींवरती आपण ओळखणं फार महत्त्वाचं असतं। एक म्हणजे तो गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये करत असलेला बदल, आणि दुसरं म्हणजे पहिल्या षटकामध्ये नक्की काय कोणी कशी फलंदाजी केली, हा सगळा इतिहास सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, आणि तेव्हा जाऊन तुम्ही वर्तमानामध्ये चांगली कामगिरी करू शकता। तुम्ही मैदानामध्ये आलेला आहात, इथे आपण पाहतोय की आज संपूर्णपणे महाराष्ट्र स्मार्ट नेटचं हे डगआउट ज्याच्यामध्ये सारेच स्टार खेळाडू महाराष्ट्राचे पाहायला मिळतात, आणि एका शांत आणि तितक्याच आपण म्हणतो ना की मैदानामध्ये कुठेतरी हसी मजाकचं वातावरण सुद्धा असेल, पण त्याच वेळेला तो आनंद सुद्धा साजरा करतात। आणि हे अर्थातच महाराष्ट्र स्मार्ट नेटचे ओनर संघमालक शाहबाज चिपळूणकर आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळतात। सो आज ते सुद्धा खुश असतील, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या संघाने सुरुवात खूप आकर्षक दिली। जेव्हा शाहबाज चिपळूणकर यांनी या संपूर्ण संघाला सहकार्य केलं, अहमद आणि गिरीश कोचरेकर सुद्धा आज या संपूर्ण संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात। हे ज्यांनी खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला वळूया मैदानाकडे, जिथे करण अंबाला आला आहे गोलंदाजीसाठी। करण अंबाला वर्सेस केतन, बॅटल इंटरेस्टिंग असेल। पहिल्याच चेंडूवरती फिरवलाय फटका, सीमारेषेच्या बाहेर जाणार। हा पहिला चौकार या षटकातला, अर्थात सावली क्रिएशन। बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई शुरू हो गई है। पहला ओवर थोड़ा सा महंगा था, यानी उस हिसाब से देखा जाए तो पहला 2 ओवर में रन्स काफी आ गए थे। इस वजह से आपके सबसे प्रमुख हथियार को सामने लाया गया है। अब पावर प्ले में तो है, तो फिर गेंदबाजी लाएंगे आपके सबसे बेस्ट बॉलर, मगर उनके सामने कुछ अलग तरीके से पिटाई हो रही है। क्षेत्र रक्षण देखें आप, वो जान जोखिम में डालने को तैयार है, क्योंकि आप इंडिया कप के क्वार्टर फाइनल मुकाबले में है। अगर और इंतजार, आज केतन थोडा एका वेगळ्या मूडमध्ये आहे, ज्याची मी मगासपासून चर्चा करतोय की केतन ओळखून आहे की आज आपल्याला कसं खेळायचं आहे, आणि त्याच वेळेला शांत संयमी धीरोदत्तपणा आपण मैदानाच्या मध्ये बॅट प्रचंड आक्रमक आहे, आणि केतनच्या बॅट मधून निघतोय हा सुपर से भी ऊपर। इट्स कडक षटकार।
Victory.ai presenting 6. एक बार नहीं कई बार देख लें आप, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई देखने तब ज्यादा बेहतर होती है जब लड़ाई ऐसी हो। तो केतन मात्रे के सामने बेस्ट ऑलराउंडर पैकेज, मगर उनके सामने अभी हो रही है बेखौफ अंदाज में पिटाई। वापसी कर सकते हैं, ऐसा कई बार देखा हमने करण अंबाला को कि पहला ओवर चाहे जैसा हो दूसरे ओवर में वापसी करते हैं ये। स्लोअर का इस्तेमाल, फील्डर है नहीं, फील्डर का फायदा उठा रहे, एक और साउली क्रिएशन बाउंड्री आता हुआ। केतनच्या बॅटमधून आणखीन एक सणसणीत चौकार पाहायला मिळतोय। सावली क्रिएशन प्रेझेंटिंग 4 रन्स। पण आज केतनने मैदानामध्ये काय केलंय आपण पाहतोय ना, पहिला चेंडू आला होता त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तो चौकार वसूल केला होता। दुसरा फटका त्याने साधारण वाइडेश मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या बरोबर गॅप मध्ये फटका खेळला होता। तिसरा मिड ऑनच्या डोक्यावरून भिरकावून दिला आणि चौथा कव्हर्स मध्ये भिरकावला। यावेळेला मिड ऑनला चेंडू हवेत आणि केतन म्हात्रे बाद होऊन परतणार पावलांमध्ये। करण अंबाला मैदानामध्ये परततोय विकेटच्या सोबत। क्रिक ऑन विकेट आता हुआ, ये पहला क्रिक ऑन विकेट है और इसी चीज की मैं चर्चा कर रहा था कि बेस्ट वर्सेस बेस्ट। विकेट चाहिए था, विकेट आ गया, विकेट के लिए लाया गया था इनको। केतन म्हात्रे 12 गेंदों में 32 बना के गए वापस। वापसी करना जानते हैं, वापसी के लिए लाया गया था। पहले चाहे जो हो, ये देखें आप, गति परिवर्तन, थोड़ा सा अंगुलियों को फेरा था और फील्डर थे रैथल, द सेफ हैंड। पहला विकेट, शुरुआत जो चाहिए थी वो शुरुआत देके गए कप्तान साहब, मगर कहावत है ना कि आपने किया तो सामने वाले भी करेंगे, और सामने वाला भी तैयार था। बल्लेबाजी के जाल ले जा रहे हैं एक और होनहार बैटर किरण पवार, इनका भी पावर देखना आज। अंदाजे बयां, अलग सी इमोशन जग गई थी, लग रहा था कि पिटाई हो जाएगी, रुकेगी नहीं। अगर उनको रोकने के लिए एक तूफान को अगर रोकना है तो आपको सामने चट्टान बनकर खड़ा रहना पड़ेगा। वो चट्टान सामने करण अंबाला है, पहला विकेट अपनी टीम को दिलवाया। अब ऐसा पहला टूर्नामेंट था उनके जीवन का जिन्हें मिला था सबसे बड़ी चीज। और देखें A1 पवन पवन केली आज मैदानामध्ये त्याच्यासाठी सुद्धा बॅनर लागलेत, कारण त्याने मैदानात यावं, चांगला प्रेक्षकांचं मनोरंजन करावं। इंडिया कपची एक वेगळी खासियत आज या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं अनुभवायला मिळेल, कारण प्रत्येकाचा कोणीतरी फेवरेट असतो, प्रत्येकाचं कोणीतरी अर्थातच मनापासून सुद्धा खास असतो, आणि त्यामुळे त्यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळावी, त्यांनी मैदानामध्ये यावं आणि त्या कामगिरीमध्ये आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करावं, ही सारी अपेक्षा घेऊनच तर आपण येत असतो। आणि म्हणूनच टेनिस क्रिकेटचा एक वेगळा जलवा आणि त्याच वेळेला संपूर्ण भारतभरामध्ये नव्हे जगभरामध्ये ज्या स्पर्धेबद्दल एका वेगळ्या प्रकारचं एक आकर्षण निर्माण झालं, या स्पर्धेबद्दल आपण पाहिलं। आणि जे अर्थात आज मैदानामध्ये किरण पवारला आपण अनुभवतो, किरण पवार जेव्हा खेळायला येतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यांवरचा तो गॉगल अर्थातच बरंच काही सांगून जातो। एका स्पर्धेमध्ये इंजुरी होऊ नये यासाठी अर्थातच त्याने या प्रकारे हा प्रयोग केला, आणि त्यानंतर त्या इंजुरीनंतर पुन्हा तो गॉगल मैदानामध्ये आला, आणि यानंतर सातत्याने तो हा खेळताना वापरतो। पण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये बदल होताना आपल्याला अनेक वेळेला अनुभवायला मिळाले। मग हे सारे बदल आज मैदानामध्ये बघा, हे छोटे छोटे वीर आज मैदानामध्ये A1 पवनचे हे पोस्टर्स बनवत आहेत, आणि एक त्यांनी आवड निर्माण केले की पवनची बॅटिंग बघायला मिळावी। पवन सुद्धा या सर्व अर्थातच त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, त्याला माहिती आहे की हा जो आनंद प्रेक्षकांनी आपल्याला दिलेला आहे, हे जे प्रेम आपल्याला दिलेलं आहे टेनिस क्रिकेटने, हे जगात कुठेही नाही। आकाश तारेकर त्याच्यासोबत आहे। इंडिया कपमध्ये आकाश तारेकरचं सुद्धा एक वेगळं नाव आहे, त्याने एकाच सामन्यात तब्बल 6 कॅच पकडल्या होत्या। करण अंबालाचा हा चेंडू, षटकातील या चेंडूवरती करण अंबालाने निर्णय घेतला की थोडा स्लोअर वन करूया, ऑफस्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला किरण पवारसाठी, आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी करण अंबाला ओळखला जातो। ती कामगिरी त्याने मैदानामध्ये पहिल्या 4 चेंडूंमध्ये थोड्या अंशी का होईना, जेव्हा पारडं जड झालंय असं कुठेतरी वाटत होतं मैदानामध्ये, तेव्हा मात्र त्याने कमबॅक केलेलं पाहायला मिळालं। ओमी केणे मैदानामध्ये अजूनही आहे। केतन मात्रेची आज ही तुफानी इनिंग आपण पाहिली। पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमक फलंदाजी केली, समोर कोणताही गोलंदाज येऊ, षटकार चौकारांची भाषा कशी बोलली जाते, आणि
केतन कोणत्याही दिशेला कसाही फटका कसा पद्धतीने खेळू शकतो ते पाहिलं. त्याने लॉंग ऑनला करण अंबालाला चेंडू भिरकावून दिला षटकार. त्याच वेळेला त्याने कव्हर्समध्ये सुद्धा एक अप्रतिम चौकार ठोकला होता. आणि आज करण अंबाला समोर असताना सुद्धा त्याच्या अगेन्स्टमध्ये केलेली केतनची फलंदाजी मैदानामध्ये महाराष्ट्राच्या टीमला एक वेगळा स्टार्ट देऊन गेले. नेहमी आपण असं म्हणतो की वेल बिगॅन इज अ हाफ डन. आज मैदानामध्ये ती कामगिरी केतन मात्रेने संघातील कर्णधार या नात्याने बजावले. आणि आता आपण चौथ्या षटकासाठी रेडी होतोय. पिछला ओवर विकेट आई है, विकेट के लिए लाया गया था, वो काम इन्होंने कर दिया है. अब गेंदबाजी के लिए आएंगे फिर से एक बार प्रवीण रैथल. वो पिछला ओवर का दबाव, 5 रन खर्च किए थे इन्होंने. स्लोअर का इस्तेमाल यहीं से आप कह सकते हैं कि थोड़ा सा दबाव दिखेगा. जिस तरीके से विकेट, वो 16 रन आया ना. अब एक अगर जिस तरीके से विकेट वो छा, ये देखिए किस तरीके से अंदर आई गेंद. अब अंदर आने वाली गेंद पे थोड़े से फंसते हैं ये, इसी वजह से सामने लाया गया इसे रैथल को. अब 16 रन पे अगर केतन मात्रे का विकेट आता था, फिर एक बार फिर केतन मात्रे आए, एक बार फिर आपको गेंदबाजी मिलेगी, ऐसा कहेंगे कप्तान साहब. थोड़ा सा हिट किया गुड लेंथ पे, वहां पे सिंगल आ गई है. फील्डर मौजूद है स्क्वायर लेग पर. एक और रन इस एक के साथ स्कोर में इजाफा होता. 42. कितना स्कोर देख रहे हैं सर? ये चौथा ओवर चल रहा है, इसके बाद स्ट्रेटेजिक टाइम आउट आएगा, उसके बाद थोड़ी सी विचार विमर्श की जाएगी बीच मैदान पे. मगर 8 ओवर के मुकाबले में इस पिच पे दिन का पहला मुकाबला आप खेल रहे हैं, कितना स्कोर देख रहे हैं? 100 पेक्षा अधिक धावा येणं गरजेचं असेल. महाराष्ट्र स्मार्टनेटला या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान पुढे न्यायचं असेल तर त्यांना माहिती आहे की समोर पंजाब आणि हरियाणा संघाकडे असणारी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्याचा विचार करता मैदानामध्ये 100 पेक्षा अधिक धावा जर आल्या तर तो त्यांच्या संघासाठी एक स्ट्रॉंग पॉइंट असेल. ऑफ स्टंप के बाहर डाल रहे हैं, डालने का प्रयास, थोड़ा सा बचने का प्रयास किया जा रहा है. अब किरण पवार के सामने अगर शॉर्ट पिच गेंदबाजी आप करेंगे तो फिर मुश्किल हो जाएगी आपके लिए, क्योंकि शॉर्ट पिच गेंदबाजी खेलना इसे पसंद है. अब ये मुकाबला आप देख रहे हैं, इसे मुकाबले के लिए हमेशा इंतज़ार रहती है पूरे भारत को, क्योंकि सबसे अलग मुकाबला होता है, क्योंकि यहाँ डू और डाई है. इंडिया कप जैसे बड़े प्लेटफॉर्म पे सभी टीमें चाहती कि एक अच्छे परफॉर्मेंस देना, यहाँ से इंडिया कप की ट्रॉफी अपने घर तक ले जाना. अब ले जाएगा कौन, सवाल तो ये है. पैर पे डालने का प्रयास, एक और सिंगल आ जाएगा. फील्डर मौजूद, बेस्ट एथलीट करण अंबाला. एक और रन, इस एक के साथ स्कोर में इजाफा. स्कोर पहुंच गई है 44. 44 पे एक है. विकेट आपने एक पिछला ओवर में देखा. अब इन दोनों के बाद भी कई सारे ऐसे बैटर जो आने के साथ पिटाई कर सकते हैं. अब विश्वजीत ठाकुर की बात करें या फिर बात करें कृष्णा सातपुते की, आने वाले कई सारे ऐसे बैटर हैं जिनके पास बैटिंग एबिलिटी काफ़ी ज़्यादा है. अमित नायक, 6 सिटिंग मशीन. जोरदार अपील, उसका नजारा विश्वास में कम था मगर आया, विकेट है. विकेट नंबर दूसरा इसी वजह से लाया गया था. कमाल की कप्तानी, विकेट फ्रीक ऑन विकेट आता हुआ. विकेट नंबर दूसरा आया और सही समय पे आया है. पिछला ओवर में विकेट, इस समय एक और विकेट. अब कहेंगे कि कहीं ना कहीं आपने दबाव डाल दिया है. लेफ्ट हैंडर के सामने हमेशा परेशानी रहती है इनकी, बट थर्ड अंपायर के पास गए हैं, रेफर किया गया है. उससे लगा कि नहीं शायद मिस हो रही थी, बट आपके पास अगर टेक्नोलॉजी ऐसा हो आईपीएल जैसा, या फिर कहीं उससे कहीं बेहतर दिखती है या फिर समान दिखती है, तो फिर आप हमेशा टेक्नोलॉजी का इस्तेमाल करेंगे. बातचीत होगी, दिल की धड़कनें आप तेज हो गई, क्योंकि एक सेट बैटर बाहर जा चुके हैं. एक सेट बैटर का बीच मैदान में रहना काफ़ी इंपॉर्टेंट रहता है, क्योंकि अगर सेट बैटर हैं, ये देखें आप, अब यहाँ 50-50 मुकाबला है. अब अंपायर ही निर्णय देंगे. बाकी जिस तरीके से गेंदबाजी की गई है, लेफ्ट हैंडर के सामने परेशानी रहती है. क्या वो परेशानी फिर से एक बार दिखी है? चेक कर रहे हैं, कई बार देखेंगे, क्योंकि एक एक विकेट या फिर एक एक बॉल, एक एक रन काफ़ी इंपॉर्टेंट है इस प्लेटफॉर्म में, इस स्टेज पर. सारा अभी तक आया नहीं है, चेक किया जा रहा है, टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जा रहा है. tenniscricket.in पर एक कमाल का दृश्य नज़र आ रहा है. जिन्होंने शुरुआत की थी टेक्नोलॉजी का इस्तेमाल क्रिकेट में कैसे किया जाएगा, संतोष नानेकर जी ने, और आज पूरी दुनिया देख रही है कि क्या होती है टेक्नोलॉजी.
इट्स नॉट ए टेक्नोलॉजी है, इट्स ए टेक्नोलॉजी। ये बातचीत हो रही है बीच मैदान पे इन लोगों में कि आगे क्या कौन सी गेंदबाजी करनी है, कौन से गेंदबाज को सामने लाना है। सुनील नैन की भी गेंदबाजी आना बाकी है, वो भी कब गेंदबाजी करेंगे, डेथ ओवर स्पेशलिस्ट माने जाते हैं ये। अब ये इम्पैक्ट कहाँ हुआ था, विकेटों पे लग रही थी या नहीं, वो सभी चीज़ों को देखा जा रहा है। निर्णयाची वाट पाहिली जाईल आणि निर्णय आलाय फलंदाज नॉट आउट असल्याचा, नाबाद असल्याचा। उमी केणे या वेळेला मैदानामध्ये बचावलाय। तिसऱ्या पंचांचा जो निर्णय आलाय आणि त्यानंतर थोड्या अंशी का होईना आज मैदानामध्ये त्याच्याकडून नशिबाची साथ मिळाल्यानंतर अपेक्षा असतील आणि या अपेक्षा का नसाव्या, प्रत्येक खेळाडूकडून आपल्या साऱ्या अपेक्षा असतात। आज मैदानामध्ये पंजाब आणि हरियाणा संघाकडे असणारे आणखीन 2 पर्याय कोण आहेत, तर त्याच्याकडे सुनील नैन आणि विजय गडवाली हे 2 पर्याय आहेत म्हणून पाहिलं जाईल, किंवा त्याच वेळेला आणखीन कोणता गोलंदाज मैदानामध्ये येईल, कारण अंबाला सुद्धा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला येईल हे साऱ्यांना माहिती आहे। पण अशा वेळेला मैदानामध्ये ते सारे पर्याय समोर येत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की उमी केणेने सुद्धा जेव्हा मैदानात जो षटकार लगावला होता पहिल्याच षटकामध्ये, त्यानंतर मात्र थोड्या अंशी का होईना त्याच्यावरती दबाव दडपण वाढवण्यामध्ये यशस्वी ठरला। आणि त्याचं कारण आहे की आज प्रवीण कुमारची जी गोलंदाजी आहे ना मैदानामध्ये, तिखट मारा जो असा एक शब्दप्रयोग मराठीमध्ये सातत्याने आपण ऐकला असेल किंवा काही वेळेला तो झेलला सुद्धा असेल ॲज अ क्रिकेटर म्हणून, तो आज अनुभवायला सुद्धा मिळाला। सिंगल आ जाएगा एक और, इस सिंगल के साथ स्कोर 45 हो जाएगा। मैं पिछला वाला विकेट अगर कहें जो विकेट आने वाला था या फिर अंपायर ने आउट दी, और वो जो रिव्यू ली गई, वो रिव्यू अगर कहें वो विकेट बचाने का काम किरण पवार ने किया था। उन्होंने कहा कि तुरंत उसको रेफर किया कि नहीं ये विकेट पे नहीं लग रही है, आप रिव्यू ले सकते हैं। अब रिव्यू का सही इस्तेमाल नॉन स्ट्राइक एंड पे जो बैट्समैन खड़े रहते हैं उसी को लेना चाहिए, और उन्होंने कहा कि नहीं हम ले सकते हैं। तो फिर कहीं ना कहीं किरण पवार ने काफ़ी अच्छा काम किया, क्योंकि उसे साफ दिखती कि कहाँ पर बॉल लगने वाली है, अटेंशन थे वो उस बॉल को लेकर। ओमकार केने काफ़ी अहम बल्लेबाज है इस टीम के लिए, या फिर कहें आने वाले जो ओवर्स आएंगे वो पिटाई कर सकते हैं। पिछला मैच इनका काफ़ी अहम रहा था, 40+ स्कोर उनके नाम। इस मैच में भी कुछ अलग करना होगा। एक और वाइड बॉल, 46 पे 1 है। अब 46 पे 1 है, आने वाले जो ओवर्स हैं इसके बाद भी 4 ओवर वहाँ पे विजय गढ़वाली, आपने सही कहा विजय गढ़वाली का ओवर इंपॉर्टेंट रहेगा, सुनील नैन, और सबसे इंपॉर्टेंट ओवर रहेगा करण अंबाला की, वो डालने के लिए कब आएंगे, या फिर आप कह सकते हैं कि शायद वो डालने के लिए आ जाएं ISPL ओवर में भी, वहीं डालने के लिए आएंगे, सफलता भी मिल सकती है उसे। 1 विकेट तो उनके नाम है, 1 ही विकेट आपने गंवाए अभी तक। आखिरी बॉल इस ओवर की 46 बने अब तक। फुल टॉस बॉल, गैप में खेला गया, शॉट निकल जाएगी, बाउंड्री देकर जाएगी। एक और साउली क्रिएशन, बाउंड्री आता हुआ, स्टार के साथ 50 रन पूरा होता हुआ, अर्धशतक टीम का पूरा हुआ है। किरण पवार को फुल टॉस डालेंगे आप, दिन में 10 बार लगा सकते हैं। इसी के साथ स्ट्रेटेजिक टाइम आउट, टाइम ट्रैवल, आप बीच मैदान पे टाइम ट्रैवल होगी। अगर आप घूमना चाहते हैं तो फिर टाइम ट्रैवल में जाइए, पहले शॉट देख लेते हैं आप। बस ताकत नहीं लगाते हम नज़ाकत भी लगाते हैं। तो ताकत के साथ साथ जो नज़ाकत लगा दे वहीं तो अलग दिखती है, वहीं चीज़ अलग करते हैं। किरण पवार को हमेशा शांत रहते हैं मगर बीच मैदान में नहीं। स्ट्रेटेजिक टाइम आउट चल रहा है। In association with Chennai Singham, Dot Rule. Supported by Chennai Singham. Hashtag Dot Rule. अभी बातचीत हो रही है बीच मैदान पे, सभी लोग एक दूसरे के साथ बातचीत कर रहे हैं, और यही वो समय है जहाँ पे बीच मैदान पे रणनीति होगी, और टाइम ट्रेवल के द्वारा आप घूमने का मौका अपने हाथों में बना सकते हैं, अपने हाथों में वो टिकट प्राप्त कर सकते हैं। थैंक यू कॉम्बॉक्स।
वेलकम टू टाइम ट्रैवल स्ट्रेटेजिक टाइम आउट। और हम यहाँ पे आज उपस्थित है फिर से एक बार बैटरी.ai प्रेजेंट्स इंडिया कप 2025 और हमारे साथ अहमद भाई जो महाराष्ट्र स्मार्ट नेट टीम के ये मेंटोर भी है। तो सर स्वागत है आपका। और एक बात पूछना चाहेंगे कि नॉर्मली टीम जहाँ भी ट्रैवल करती है आप उनके साथ जाते हैं और एज अ मेंटोर के तौर पे और ख़ास करके क्वार्टर फाइनल मुकाबले में अभी टीम का क्या माहौल है? फर्स्ट ऑफ ऑल थैंक्स संतोष नानेकर एंड विजय अग्रवाल सर जो उन्होंने हमको मौका दिया कि महाराष्ट्र को हम रिप्रेजेंट कर सके, क्योंकि लास्ट ईयर भी खाली महाराष्ट्र ए और महाराष्ट्र बी था और ये टाइम पे उन्होंने अच्छा किया कि महाराष्ट्र ग्रामीण किया। वो मतलब ग्रामीण स्टार के लिए बहुत अच्छा है, उनके लिए एक अच्छा प्लेटफॉर्म है। और होप मैं ये ट्राई करूँगा कि वो अगले साल भी मतलब महाराष्ट्र ग्रामीण को चांस दे ऐसे ही। और हो मतलब इधर ग्राउंड तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी एकदम, क्या बताऊँ मैं आपको एकदम। और ये हमारे टीम का तो एकदम सब कॉम्बिनेशन अच्छा ही चल रहा है। होप अभी देखो हम लोग 100 क्रॉस करें तो अच्छा रहेगा, थोड़ा इजी हो जाएगा। तो थैंक यू, ऑल द बेस्ट हमारे साथ बातचीत करने के लिए। चलिए सीधा लिए चलेंगे फिर से आपको अब कमेंट्री बॉक्स में जुड़े रहेगा tenniscricket.in के ऊपर सभी लाइव एक्शन के लिए। 4 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या 4 षटकात 50। मग इथून अंदाज बांधू शकता ज्याचं गणित छान आहे तो म्हणू शकतो की येणाऱ्या 8 षटकामध्ये 50 दुणे 100 होऊ शकतात। पण ज्याला आपल्यावरती विश्वास आहे तो म्हणू शकतो की जर तो पंजाब आणि हरियाणाचा ISPL षटक आता होणार आहे आणि त्याच्यामुळे ISPL षटकासाठी तयार झालेले आहेत। अशा वेळेला कोणत्या गोलंदाजाला मैदानामध्ये आणावं हा जो ऑप्शन्स मैदानामध्ये शोधला जात होता, अशा वेळेला गोलंदाजीसाठी पहिले 3 गोलंदाज आपण पाहिले ना। आज सुरुवात केली फरमान खानने सुरुवात केली, पहिलं षटक त्याचं थोडं महागडं ठरलं कारण त्या षटकामध्ये पिटाई झाली, तब्बल 20 धावा आल्या। आणि त्यानंतर मग दुसऱ्या षटकासाठी प्रवीण कुमार गोलंदाजीला आला। प्रवीण कुमारने 2 षटकं टाकली, 14 धावा खर्च केल्या, 2 विकेट स्वतःच्या नावावरती प्रवीण कुमारला अर्थात विकेट नव्हती, 14 धावा दिल्या होत्या। पण त्या षटकामध्ये जेव्हा आपण आज मैदानामध्ये पाहिलं होतं फरमान गोलंदाजीला आलाय, संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। ISPL षटकामध्ये कशा नो बॉल, पंचांचा इशारा आलाय। हा नो बॉल मैदानामध्ये बरंच काही चमत्कार घडू शकतो आणि इथे काय घडतंय आपण पाहतोय ना की एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करायचं, कशा पद्धतीचा ॲथलेटिझम दाखवायचं आणि अशा वेळेला नो बॉल। सो एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट। आणि आज अशी संधी जर मिळत असेल तर त्या संधीचं सोनं नक्की केलं पाहिजे। की त्यांना माहिती आहे की आपण जो उत्कृष्ट अशा पद्धतीचा स्टार्ट आज मैदानामध्ये दिला ना, बघा अनेक खेळाडूंच्या कहाण्या, अनेक खेळाडूंच्या आज मैदानामध्ये रती महारथी अशा पद्धतीने घडलेल्या खेळाडूंचे किस्से आपण नक्की सांगू शकतो। पण त्याच वेळेला आज मैदानामध्ये त्या नावाला साजेशी कामगिरी करणं फार आवश्यक होतं। केतन म्हात्रेने ते मैदानामध्ये दाखवलं। त्याच्या संघाचा कर्णधार म्हणून तो केवळ मैदानात उतरला नाही तर त्याच वेळेला मैदानामध्ये खऱ्या अर्थाने एक हुकमी शिलेदार सेनापती कसा असावा ते आज केतन म्हात्रेने मैदानामध्ये दाखवलं। कारण अंबालाच्या पहिल्या 4 चेंडूमध्ये 16 धावा त्याने पटकावल्या आणि मग त्याने दाखवून दिलं की या मैदानामध्ये मी फक्त राज्य करण्यासाठी आलेलो आहे। म्हणूनच तो योद्धा आहे ना महाराष्ट्राचा। आणि आज जेव्हा नो बॉल आलाय तेव्हा फरमान या ISPLच्या ओरवरती नो बॉल पुढे कंटिन्यू राहील कारण आता वाईट चेंडू आलाय। पुन्हा एकदा आपण काय पाहतोय की हे षटक हाताळताना मैदानामध्ये तुम्हाला थोड्या अंशी का होईना थोडं तुमच्यामध्ये ते कौशल्य असणं फार आवश्यक असणार आहे। आणि त्याच वेळेला मैदानामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस असणं फार महत्त्वाचं आहे की या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना तुम्ही याच्या अगोदर या चेंडूंवरती गोलंदाजी केलेली असेल, अनुभव तुमच्याकडे असेल, पण त्याच वेळेला थोड्या अंशी का होईना तुम्हाला त्या प्रॅक्टिसने यावं लागेल। आणि सरावाचा भाग फार महत्त्वाचा असतो। परफेक्ट प्रॅक्टिस, केवळ प्रॅक्टिस हा महत्त्वाचा भाग नाहीये तर अलीकडच्या काळामध्ये परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स यू बेटर परफेक्ट असं नेहमी म्हटलं गेलंय। आणि त्याचमुळे फरमानकडे त्या आशेने पाहिलं जाईल। पण त्याच वेळेला समोर असलेला किरण पवारला माहिती आहे की जेव्हा फ्री हिट आपल्याकडे आहे ना त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे कारण किरण पवार त्याच्यासाठी ओळखला जातो। ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा या षटकामध्ये दडपण, दबाव म्हणावा किंवा मग मैदानामध्ये हा चेंडू हाताळण्याचं कौशल्य आज कुठेतरी मैदानामध्ये आपल्याकडून हरवलंय की काय असं फरमानच्या बाबत म्हणावं। किंवा मग मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये ज्या आपल्या अगेन्स्ट 20 धावा ज्या आल्या त्याच्यानंतरचा दबाव जो काही आपल्या संघाचा कर्णधार या नात्याने आपण त्याच्याकडे पाहतोय। बघा क्रिकेट हा खेळ
केवळ बॅट आणि बॉल याच्यामध्ये खेळला जात नाही, तर तो रणनीतीचा खेळ आहे, तो माइंडसेटचा खेळ आहे आणि त्याच्यावरती मैदानामध्ये सारं काही निर्भर असतं. फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आखू टप्प्याचा चेंडू यावेळेला छान पद्धतीने खेळलाय, पण स्क्वेअर लेगला विजय गडवाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत होते. फ्री हिट कंटिन्यू होती, पण त्याच्यावरती केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पण त्याच्या अगोदर आलेल्या वाईटच्या धावा सुद्धा मोजल्या जातील, कारण तब्बल वाईटच्या रूपाने जर धावा मोजल्या ना, तर वाईट नो बॉल अशा पकडल्या तर एकूण धावा येतात या पहिल्या चेंडूवर 6 आणि आताची 1 म्हणजे 7 धावा येत आहेत. $57 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. फरमान खान आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ओमी या वेळेला बॅकफूटवरती जातोय. ही नजाकत ओमीच्या बॅटमधून अनेक वेळेला अनुभवायला मिळतोय. थोड्या अंशी का होईना, जेव्हा मैदानामध्ये आउटफील्ड आपल्याला किती साथ देईल याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की सिंगल डबलचं जे काही कॅल्क्युलेशन आहे मैदानामध्ये ते चालू राहिलं पाहिजे आणि आज त्याच्यामध्ये सातत्य ओमी केणेकडून तुम्हाला अनुभवायला मिळेल. काही फलंदाज असतात बघा मैदानामध्ये, खूप सारे हार्ड हिटरच्या बाबत आपण अनेक वेळेला चर्चा करतो, काही वेळेला आपण मॅच विनरच्या बाबत चर्चा करतो, पण 8 षटकांच्या सामन्यामध्ये तुमच्याकडे एक फलंदाज असा असावा लागतो जो संपूर्ण 8 षटकं मैदानामध्ये थांबवू शकतो. तो संपूर्ण 8 षटकं मैदानामध्ये तुमच्या धावफलकावरती धावा बनवू शकतो आणि ते सातत्य या फलंदाजाकडे आहे आणि म्हणून ती अपेक्षा आज केतन मात्रेला होती आणि म्हणूनच सलामीवर या नात्याने त्याने पुन्हा एकदा निवड ओमी केणीचीच केली आणि ती सार्थ ठरवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. षटकातील पुढचा चेंडू फरमानचा. यावेळेला एक अनोख्या पद्धतीने फटके अलीकडच्या काळामध्ये खेळले जातात, पण पंचांचा इशारा आला की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये खूप वेळेला या प्रकारच्या चेंडूंवरती धावा बनवण्याचा, म्हणजे आपण अनेक वेळेला बोलतो की ISPL षटकामध्ये गोलंदाजाचं थोडं कसब लागतं की गोलंदाजाने तो चेंडू कसा हाताळावा, त्याच्यावरती पकड कशी असावी, त्याचा एक्झॅक्टली अँगल काय असावा, या साऱ्या गोष्टींवरती आपण अनेक वेळेला चर्चा करतो. पण त्याच वेळेला आणखीन गोष्टींवरती चर्चा करावी लागेल की फलंदाजाने सुद्धा या चेंडूवरती कसं खेळावं याचंही कौशल्य तुम्हाला ठेवावं लागतं आणि आज मैदानामध्ये फरमानवरती तो दबाव सातत्याने पाहायला मिळतो. बघा इथे 1 धाव आली होती वाईटच्या स्वरूपामध्ये, पुन्हा पळून 2 धावा पूर्ण केलेल्या पाहायला मिळतात. पंचांकडून इशारा वाईट बॉलचा होता, म्हणजे टोटल 3 धावा या चेंडूवरती आलेल्या पाहायला मिळतात. हा दबाव आहे, हा दडपण आहे आणि पंजाब हरियाणा संघाच्या वरती आलेला दबाव कर्णधाराला थोड्या अंशी आता झुगारून लावावं लागेल. मला वाटतं अशा वेळेला चर्चा होणं फार महत्त्वाची, पण ही चर्चा अगोदर केतन मात्रेने त्यांच्या संघ सहकाऱ्यांसमोर केले आणि म्हणूनच कदाचित आज थोडं बॅटिंग ऑर्डरमध्ये किरण पवारला 3ऱ्या नंबरवर पाठवताना त्याला माहिती होतं की या ISPLच्या षटकामध्ये, ISPL ओव्हर षटकामध्ये, ISPL षटकामध्ये या चेंडूवरती तुमच्याकडे केवळ पॉवर हिटर असून उपयोगाचे नाही आहे, तर त्याच वेळेला मैदानामध्ये सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करणारे, मैदानामध्ये सातत्याने आपल्या कामगिरीमध्ये थोडं ज्याला आपण म्हणतो ना अलीकडच्या काळामध्ये व्हॅल्यू ॲडिशन कामगिरी करणारे फलंदाज असावे लागतात. ती कामगिरी इथे पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या संघाकडून ही कामगिरी होत असताना आणखीन एका गोष्टीचा ॲडव्हान्टेज, दुष्काळात 13वा महिना अशी एक म्हण आहे मराठीमध्ये आणि तशा प्रकारची कामगिरी म्हणावी का यावेळेला. पंजाब हरियाणाला नक्की काय होतंय, आज फरमानला नक्की काय झपाटलंय हे मात्र काही समजत नाहीये आणि जे काही त्याला झपटलंय त्या षटकामध्ये कधी नो बॉल, म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं ना तर 1 नो बॉल आणि तब्बल 1 2 3 वाईड आलेले पाहायला मिळतात. तब्बल 8 चेंडू टाकलेले पाहायला मिळतात आणि एकूण चेंडूंची गणती किती झाले तर 3 चेंडूंची 65 धावा धावफलकावरती आल्यात आणि म्हणतात ना की उपरवाला देता आहे तो छप्पर फाडके, अशा पद्धतीची परिस्थिती आता महाराष्ट्राच्या बाजूने होत असेल तर ओमी केणेला माहिती आहे की मैदानामध्ये आपला रोल क्लिअर आहे, आपला थॉट्स सुद्धा क्लिअर आहे की 8 षटकं मैदानामध्ये थांबायचं आहे आणि 8 षटकं धावांना एक वेगळा आकार द्यायचा आहे. बिल्कुल सही कहा आपने कि थॉट क्लियर है और जिस तरीके से ये रणनीति बनाई गई, फरमान खान ओवर डालने के लिए आए मगर शायद कहीं ना कहीं गलती हो गई है. 2 ओवर विजय गढ़वाली का होगा, 1 कर्णबाला का, इसी वजह से शायद डालने के लिए आए. थोड़ी सी विकेट कीपिंग से भी काफ़ी मिसफील्ड हुई है क्योंकि अगर गेंदबाज थोड़ा सा बाहर डाल रहा है उनको पकड़ना पड़ेगा. रन्स काफ़ी आए, वाइड के रूप में तो आए ही, नो बॉल आपको देखने मिले, लेग बाई काफ़ी देखने मिले, विकेट के पीछे काफ़ी रन्स आए हैं. फरमान खान अच्छी गेंदबाजी करते हैं, कई बार हमने देखा कि विकेट इनके खाते में अधिक आती है, आज विकेट आई नहीं, काफ़ी महंगे गए. शायद कहें कि 66 बने उनमें 35 इन्होंने दिए हैं. वापसी कर सकते हैं कप्तान, फिर रिस्पॉन्सिबिलिटी आपके ऊपर काफ़ी ज़्यादा होगी. पण हा एक डिसिजन बाबत आपल्याला चर्चा करावी लागेल कारण आज पंजाब हरियाणा MUCC संघामध्ये
ISPL षटक कोण हाताळतोय तर कर्णधार फरमान खान हाताळतोय. पण याच्या अगोदरच्या पहिल्या 2 सामन्यामध्ये करण अंबालाने हे षटक हाताळलं होतं आणि त्याच्यामुळे हा जो निर्णय घेण्यात आला कर्णधाराने किंवा त्याच वेळेला टीम मॅनेजमेंटने असा कदाचित विचार केला असेल की ISPL षटकासाठी आपण फरमानच्या हातामध्ये चेंडू देऊया. आज मैदानामध्ये ते पाहायला मिळालं. इथे बघा रिव्हर्स खेळण्याचा किरण पवार म्हटलं की त्याच्याकडून तो रिव्हर्स फटका पाहायला मिळणार, पण तो कोणताही चेंडू असो तो अर्थातच किरणकडून सातत्याने अशा प्रकारचे फटके आपण अनेक वेळेला अनुभवलेत. पण फरमान खानला माहिती आहे की काही चेंडू निर्धाव नक्की करायचे आहेत आणि त्यातील जे चेंडू शिल्लक राहिलेत तेवढे सगळेच्या सगळे निर्धाव करायचे आहेत. पण रिव्हर्स ही माझी खासियत आहे आणि त्या खासियतवरती मी बोलणार. त्याच्या बॅटमधून निघालेला हा सणसणीत चौकार. सावली क्रिएशन प्रेझेंटिंग फॉरान्स. ISPL ओवर डालने के लिए आए थे कि पिछला बॉल पे ट्राई किया था, लगा ही नहीं थे, मगर इस बार कहा कि पिछला वाला अलग था मगर इस बार अलग है. किरण पवार जो पावर लगाया इस बार, रिवर्स के माफिक बाउंड्री प्राप्त की इन्होंने और अब तक इस टूर्नामेंट में इस सीजन इतिहास बन गया और इतिहास जैसे इंडिया कप बनाते हैं इतिहास इस ओवर बन गया. 20 रन आए इस ओवर से, सबसे महंगा ISPL ओवर. 2 ओवर में 39 खर्च किए, कुल स्कोर बना 70 रन. अब बचेंगे यहाँ से आखिरी के कुछ ओवर्स जहाँ पे आप कहेंगे कि सर कैसे बचा जाए, क्योंकि अगर 120-130 बन गए तो वहाँ से चेज करने के लिए कहीं ना कहीं मुश्किल तो आएगी आपके लिए. 100+ धावा होणार हे की आज जेव्हा सामना सुरू झाला ना केतन मात्रेच्या त्या ॲटिट्यूडमध्ये पाहायला मिळालं, त्याच्या मूडमध्ये पाहायला मिळालं आणि त्याच्या संघ सहकार्याने त्याने तो मला वाटतं संदेशच दिला होता ज्याला तुम्ही बूस्टर डोस म्हणू शकता, नाहीतर एक सरळ सरळ भाषा असतं अलीकडच्या काळामध्ये की आपल्याला हे करायचं आहे म्हणजे हे करायचं आहे, आपण ठरवलेलं आहे. आणि आज मैदानामध्ये ज्याच्याबद्दल चर्चा झाली ना आपल्याला थोडं रिव्हर्सबाबत बोलावं लागेल. आज किरण पवारकडून जो रिव्हर्स आपण मैदानामध्ये पाहतोय ना गेली कित्येक वर्ष सातत्याने हा फटका तो चुकणार नाहीच, म्हणजे 99.9% तो चुकणार नाही अशा प्रकारचा तो फटका खेळतो. आज मैदानामध्ये त्याने ती कामगिरी करून दाखवली. बघा इथेही आज मैदानामध्ये स्टार्ट कसा झाला. इथे मैदानामध्ये मागच्या षटकामध्ये ISPLचं हे षटक तब्बल या स्पर्धेमधलं सर्वाधिक महागडं षटक ठरलं, कारण 20 धावा या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्या ज्या आत्तापर्यंत कधीही आल्या नव्हत्या. प्रत्येक चेंडूवरती मैदानामध्ये कधी वाईड आलाय कधी नो बॉल आलाय, पण त्याच वेळेला ओमी केणे आणि किरण पवारची ही बॅटिंग सुद्धा आपण पाहू शकतो की ज्याने मैदानामध्ये धावांमध्ये सातत्य सुद्धा ठेवलं. थोड्या अंशी का होईना फरमान खानला हा चेंडू हाताळताना एक अवघड परिस्थितीला सामोरं जावं लागलं, पण त्या परिस्थितीमध्ये दोन्ही फलंदाजाने आपण किती स्ट्रॉंग आहोत तेही दाखवून दिलं आणि शेवट गोड व्हावा त्या पद्धतीने किरण पवारने आपल्या बाजूनेच तो फटका खेचून आणला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला. 20 धावा त्या षटकामध्ये आल्या. करण अंबाला आपल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी तयार होतोय. अंबाला साहब आए हैं. अब अंबाला किस वजह से आए ये देखा जाएगा आपको. जिस तरीके से गेंदबाजी उन्होंने की, फाइट बॉल. अंबाला पिछला ओवर महंगा था मगर विकेट आया था. उस रन्स अगर देने वो रन देने के बाद अगर आपको वैसे विकेट मिलते हैं तो फिर आप डाल दो यार. स्टैंड एंड डिलीवर लगाने की कोशिश, पीछे फील्डर खड़े हैं. एक और बैटरी डॉट, ये आया ओवर बाउंड्री आता हुआ. पटाखा छोटा है, धमाका सबसे बड़ा है. बेस्ट बॉलर को लगाया अपने ओवर बाउंड्री अपने अंदाज में. क्या बात है केने साहब. ओमकार लगा रहे हैं बीच मैदान में जोरदार प्रहार. इस 6 के साथ स्कोर में इजाफा हो गया 77. मतलब एक अलग सा ही प्रहार कर रहे हैं ये. इसे फर्क नहीं पड़ रहा कि गेंदबाजी कहाँ और ये कौन से गेंदबाज आए सामने, इसे पिटाई करना है. इस बार गति परिवर्तन कर रहे हैं और गति परिवर्तन करना जानते हैं. अब करण अंबाला की सबसे खास बात मुझे ये लगती है कि बिल्कुल शांत तरीके से आते हैं और शांत तरीके से अपना काम करते हैं. उसे अपना प्लान मालूम है कि कौन से बल्लेबाज को कौन से गेंदबाजी करनी है और कौन से ओवर में उसे गेंदबाजी करने के लिए आने हैं. और इसी वजह से आज के सबसे बड़े ऑलराउंडर में से एक ऑलराउंडर शामिल हो चुके हैं. मैच से पहले चर्चा हो रही थी, ये कैसा शॉट था यार, ये कैसा शॉट था, इस शॉट को क्या नाम दोगे आप. एक बार नहीं गए वो फिर से देख लो यार. ओवर बाउंड्री, बैटरी डॉट AI ओवर बाउंड्री आता हुआ. देखिए इंडिया कप में इससे पहले एक और रिवर्स लगा था करण अंबाला ने एक. यस, ये सुपला प्रोमैक्स स्ट्रोक था. आज का सुपला प्रोमैक्स स्ट्रोक अगर किसी ने खेला है
तो किरण पवारने. हा, आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला चेंडू सरळ विजय गडवालीच्या हातामध्ये. करण अंबालाला यश मिळते आणि बाद होऊन परतेल तो अर्थातच फलंदाज किरण पवार का विकेट आया है. एक और क्रीकॉन विकेट आता हुआ. 2 ही क्रीकॉन विकेट आया, दोनों इन्हीं के नाम है. बेस्ट वर्सेस बेस्ट कहा जा रहा था और उस बेस्ट में अभी लड़ाई बराबरी पे खड़ी है. पिटाई भी हो रही है, रन्स भी आए, विकेट भी आया है जो चाहिए था, मगर रन तो काफ़ी बन चुके हैं, 84 बन चुके हैं. इसके बाद भी 2 ओवर्स और हैं तो रन बनेंगे. बीच मैदान पे अब आ रहे हैं अमित नायक, पिटाई की मशीन. तब एक तरफ कुआं, दूसरी तरफ खाई, किधर जाओगे मेरे भाई, कहाँ से बचोगे. गेंदबाजी के लिए अंबाला साहब है, मगर पिटाई के लिए जा रहे हैं नायक साहब. ये देखें, ये बॉल थी वो. इस बॉल को भी खेलना चाहते थे ऑन साइड के ऊपर से, मगर फील्डर के पास गई विजय गढ़वाली, पकड़ा कैच. थोड़ा सा फरमान खान का कहीं कप्तानी में एग्जीक्यूट कर नहीं पाए. विजय गढ़वाली से 2 ओवर नहीं हो पाएंगे, क्योंकि अभी यहाँ से 2 ओवर बचेंगे तो लगातार 2 ओवर तो नहीं डाल सकते हैं वो. अब विजय गढ़वाली अगर 2 ओवर नहीं डाल रहे तो कहीं ना कहीं आपने प्लान सेट तो अलग किया था, मगर हो नहीं पाए आपके प्लान अपने काम के अनुसार. काफ़ी अच्छे कप्तान फरमान खान है, मगर आज कहीं ना कहीं थोड़ा सा प्लान में मिस हो गए आप. नाही, ही गोष्ट फार महत्त्वाची तुम्ही बोललात की केवळ एका प्लॅनने जर तुम्ही मैदानामध्ये आलात ना, तर तुमचा तो प्लॅन फेल झाल्यानंतर तुमच्याकडे दुसरा प्लॅन नसेल तर मैदानामध्ये खूप वेळेला दडपण तुमच्याकडे येऊ शकतं. आणि आज मैदानामध्ये आहे ना, महाराष्ट्र स्मार्टनेट ही एक अतिशय स्ट्रॉंग टीम आहे आणि अशा टीमच्या समोर मैदानामध्ये आपण कोणत्या प्लॅनने मैदानामध्ये गेलेलो आहोत याच्यावरती अनेक वेळेला थोड्या अंशी का होईना तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं होतं आणि ते काही आज मैदानामध्ये अनुभवायला तर मिळालं नाही. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, आपण वारंवार बोलत असतो, ऐकत असतो आणि अनुभवत सुद्धा असतो. मग अशी आपण रिव्हर्सच्या बाबत बोलत होतो ना, जो रिव्हर्स फटका खेळला, विशेषतः आज किरण पवारच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. इंडिया कपमध्ये पहिला रिव्हर्स असा एक छानसा रिव्हर्स फटका पाहायला मिळाला होता पहिल्या सीझनमध्ये, अंतिम फेरीचा सामना. थोडंसं आठवावं लागेल, tenniscricket.in वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तो अनुभवू शकता. अविनाश राणाला तो षटकार मारला होता, करण अंबालाने मारला होता. अंतिम फेरीचा सामना होता. त्या अंतिम फेरीच्या सामन्यात याच करण अंबालाने मैदानामध्ये 6 विकेट गेल्यानंतर कशा पद्धतीने कामगिरी करायची असतो. अर्थातच हे आमचे स्पॉन्सर्स जे आपण पाहतोय, टाइम ट्रॅव्हल्स, युअर नेक्स्ट ट्रिप स्टार्ट्स विथ अन एनरोल, आणि खूप सारे अर्थातच प्राइजेस सुद्धा आहेत. घूमने जाना है आपको तो फिर आप टाइम ट्रेवल का इस्तेमाल करें. बस कुछ नहीं करना आपको, जो स्क्रीन पे आ रहा है स्कैनर आप स्कैन करें, फॉलो कर लें. साथ ही साथ आपको व्हाट्सएप नंबर दिया गया, वहां पे आप स्क्रीनशॉट भेजें. अंबाला साहब हैं अच्छी तरीके से मालूम कि वापसी कैसे किया जाता है. आखिरी बॉल उनकी बचेगी, नाइक साहब सामने है. नाइक, मैंने तो घूमने का प्लान बना लिया, टाइम ट्रेवल से भेज दिया. अब लकी अगर मेरा आएगा तो मैं पहुंचूंगा. ये बॉल देखें किस गति के साथ आई थी, इंचेस का फासला था. विकेट के पीछे हेलमेट साहब. एक और जोरदार अपील की गई है, शायद विकेट आया है, अंपायर की उंगली खड़ी हो गई है. एक और क्रीकॉन विकेट, 3 आया है, 3 ही के नाम है. कैसे रिव्यू ली गई है, ये देखिए रिव्यू के लिए चले गए. अब इस बार क्या अब बच पाएंगे. नाही, पण या गोष्टीबद्दल आपल्याला कौतुक करावं लागेल. बघा, करण अंबाला मैदानामध्ये ज्या कॉन्फिडन्सने मैदानामध्ये येतो ना, त्याचं कौतुक करावं लागेल. समोर धावा होणार आहेत, समोर कामगिरी तशी होणार. म्हणजे लहानपणी आपल्याला शाळेत शिकवलं जायचं की गर्व कधी करू नये, नेहमी विनयाने वागावं, गर्वाचं घर नेहमी खाली असतं वगैरे वगैरे. पण या सगळ्या गोष्टींच्या बाबत आपण नेहमी मोठे झालो की आपल्याला लक्षात यायला लागतं की हे वाक्य तितकंसं काही खरं नाही आहे. माणसाची पात्रता असेल किंवा त्याच वेळेला त्याच्यामध्ये ती कामगिरी करण्याचं सातत्य त्याने मैदानात दाखवलं तर आपण ते बरंच काही अचीव करू शकतो. आणि मग त्या आपल्या स्वाभिमानाच्या जोरावरती, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती आपण तो पराक्रम रचू शकतो. आज करण अंबालाचा हा टो क्रशिंग यॉर्कर, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं ना, तो परफेक्ट मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि त्याच्यावरती बाद होऊन परतणार फलंदाज अमित नाईक बाद होऊन परतणार आहे. आणि करण अंबाला मैदानामध्ये दाखवून देतोय की का तो क्वालिटेटिव्ह खेळाडू आहे. आज मैदानामध्ये महाराष्ट्र स्मार्टनेटच्या फलंदाजांनी त्याच्यावरती आक्रमण केलं असेल, पण त्याच वेळेला विकेट घेणारा गोलंदाज सुद्धा तो एकमेव आहे, हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळं हे बॅटल इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. आपण अर्थातच इंडिया कप पाहत असाल, घर बसल्या त्याचा आनंद लुटत असाल, तर नक्कीच या सामन्याचा विजेता कोण होणार याची अपेक्षा
अर्थात किंवा त्याच वेळेला त्याचा रिझल्ट काय आहे त्याची चर्चा आत्ता करणं मला वाटतं कदाचित अतिशयोक्ती ठरेल, कारण अजूनही मैदानामध्ये खूप सारे रिझल्ट्स येणं बाकी आहेत. कारण विजय गडवालीने आज षटक टाकलं नाही त्याच्याबद्दल चर्चा होईल, पण त्याच वेळेला मैदानामध्ये प्रथमेश म्हात्रे मैदानामध्ये फलंदाजीला आलाय. आणखीन एक डावखुरा फलंदाज मैदानामध्ये, जेव्हा एक फलंदाज खोऱ्याने धाबा बनवतोय ओमी केणेने मैदानामध्ये दाखवून दिलं की कशा पद्धतीची कामगिरी मैदानात करायची असतं. बॅटिंगमध्ये लंबी रेस का घोडा ज्याला म्हटलं जातं ना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये असेल किंवा कोणत्याही खेळामध्ये, ती ओमी केणेकडे सदैव आपण पाहिलं. आणि आज मैदानामध्ये 8 ओव्हर मला थांबायचं आहे, 8 ओव्हर मला फलंदाजी करायची आहे, मग त्याच्या पद्धतीने आक्रमण कसं करायचं. 6 षटकात 84 आलाय. आणि अशा वेळेला ज्याने 2023च्या सीझनमध्ये शेवटच्या 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता असताना 3 रन्स देऊन 3 विकेट मिळवल्या होत्या, तो विजय गडवाली गोलंदाजीला आलाय. विजय गडवाली अर्थात म्हटल्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना की गोलंदाजीमध्ये एक मिश्रणयुक्त गोलंदाजी, त्याच्याकडून खूप साऱ्या गोलंदाजीची अपेक्षा आपण करू शकता. म्हणजे त्याच वेळेला त्याचा टप्पा किंवा त्याच्या वेळेला दिशा, त्याच्यावरती असलेलं नियंत्रण, त्याने मिळवलेल्या विकेट, त्याचं असणारं ते शांत आणि संयमी सेलिब्रेशन. पण आज 7व्या षटकामध्ये गोलंदाजीला आल्यानंतर आणि किंबहुना व्यासपीठाच्या एंडकडून गोलंदाजी आल्यानंतर, या एंडकडून गोलंदाजीला आल्यानंतर धावा सुद्धा होत आहेत. अशा वेळेला कोणत्या एंडकडून गोलंदाजीला यावं हा सुद्धा निर्णय तुम्हाला थोडा घ्यावा लागतो ना. क्रिकेट हा स्ट्रॅटेजीचा गेम आहे, क्रिकेट हा टॅक्टिक्सचा सुद्धा गेम आहे, आणि मग त्यानुसार तुम्हाला ठरवावं लागतं की ही कामगिरी आपली कशी होणार. पण आज मैदानामध्ये विजय गडवालीकडून अपेक्षा असतील की त्याने त्या धावा रोखून दाखवाव्या. अप्रतिम फटका, यावेळेला अप्रतिम फटका, ज्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो, ज्या फटक्यांसाठी आज मैदानामध्ये उत्तम मी स्टार्ट दिलेला आहे, अशाच प्रकारचा battery.ai प्रेझेंटिंग शेरान षटकार. शॉट देखें आप कहने का. अब मैं इसको क्यों ज्यादा इनको कह रहा हूं कि ये एक अलग बल्लेबाज है, टाइम के अनुसार खेलते हैं और समय के अनुसार ये अपने आप को बदल लेते हैं. पड़ाका जितना छोटा और धमाका उससे बड़ा कर रहा है ये. गढ़वाली को पिटाई हो रही है, आखिरी के कुछ ओवर्स अभी. विजय गडवालीच्या अगेन्स्टमध्ये जर अशा प्रकारची बॅटिंग ओमी केणे करत असेल तर ते थोडं बॅटल इंटरेस्टिंग असेल मित्रांनो, कारण दोन्ही खेळाडू असे ज्यांना चॅलेंज घ्यायला आवडतं. त्याच्यामुळे 2 चॅम्पियन खेळाडूंमधली लढत आपण पाहतोय. याही वेळेला काय फटका खेळलाय, काय नजाकत आहे, काय बॅटिंग इम्प्रुव्हायझेशन आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे आणि पंचांचा इशारा येतोय. हा ओमी केणेच्या बॅटमधून निघालेला फटका अर्थातच सीमारेषेच्या बाहेर जो जातोय तो अर्थातच त्याची नजाकतता दाखवतोय, त्याची त्या फटक्यामधला त्याचा ग्रेस दाखवतोय. आज मैदानामध्ये विजय गडवालीच्या अगेन्स्टमध्ये ॲटिट्यूड कोणत्या रूपाने आहे ते सुद्धा त्याने मैदानामध्ये दाखवून दिलं. आणि या फटक्यांवरती अर्थातच रिझल्ट येईल, पंचांचा निर्णय येणं बाकी आमच्यासाठी की हा फटका ज्या फटक्यामध्ये अर्थातच हा फटका खेळत असताना सगळ्यात महत्त्वाचं ओमी केणेकडे असलेलं फुटवर्कचं कौशल्य, त्याचीही आज चर्चा करावी लागेल. 8 ओव्हर केवळ तुम्ही मैदानामध्ये कोणीतरी तुम्हाला सांगितलंय म्हणून तुम्ही मैदानात खेळू शकत नाही. पंचांचा निर्णय आलाय की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार आहे. आणि या बॅटमधून अर्थातच जेव्हा तो सणसणीत फटका पाहायला मिळाला ना, त्याच वेळेला तो बॅटचा फ्लो, त्याचीही आज चर्चा होईल. कारण ओमी केणेने आज मैदानामध्ये साऱ्या दिशेला कशा धावा बनवायच्या असतात, संपूर्ण मैदानामध्ये 360 डिग्री अँगलने फलंदाजी कशी करायची, त्याचं 95 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळालं. यावेळेला मिड विकेटला खेळलेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वाईट लॉंगॉनला जाऊन ते चेंडू अडवतील, तोपर्यंत 1 धाव मिळेल. पण ओमी केणे मैदानामध्ये प्रभावी कामगिरी करतोय. जर मैदानामध्ये केतन म्हात्रेने आक्रमक स्टार्ट दिला असेल तर कुणीतरी मैदानामध्ये 8 षटकं
सातत्यपूर्ण कामगिरी करणं आवश्यक होतं. त्या सातत्याच्या डेफिनेशनमध्ये खूप साऱ्या भाषा येतात. तुम्ही संयमी इनिंग त्याला म्हणू शकता, पण त्याच वेळेला त्याच्या संयमाच्या सोबत चौकार आणि षटकारांची भाषा टेनिस क्रिकेटला समजली जाते किंवा ती बोलली जाते. आणि आज मैदानामध्ये त्याच पद्धतीने तो प्रभावी मारा करणं सुद्धा आवश्यक असतं. दुसरा डावखुरा फलंदाज मैदानामध्ये ओमी केणेच्या सोबत असणार आहे, ज्याच्याकडून सुद्धा मोठ्या अपेक्षा असणार आहे. आणि प्रथमेश म्हात्रेंनी ती कामगिरी अनेक वेळेला करून दाखवले. या वेळेला फुल टॉस बनून खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विजय गडवालीने प्लॅन रचला आणि त्या प्लॅन मध्ये प्रथमेश म्हात्रे नावाचा मोठा मासा या वेळेला फसतोय. गुड बॉलिंग विजय गडवाली. क्रिकॉन प्रेझेंटिंग विकेट आज मैदानामध्ये विजय गडवालीच्या नावावरती सुद्धा नोंदवली जाईल. 96 ऑन अ बोर्ड. शहाण्णव्या धावसंख्येवरती चौथा गडी बाद झालेला पाहायला मिळाला. 7वं षटक सुरू आहे मैदानामध्ये. आज जेव्हा सामन्याला सुरुवात झाली तेव्हा आपण म्हणालो होतो की हा सामना पॉवर हिटरमध्ये आहे का, केतन म्हात्रे विरुद्ध रोहित चंदिगरिया याच्यामधला हा सामना असेल, किंवा त्याच वेळेला हा सामना आपण असाही म्हटलं होतं की देशातील भारतामधील 2 अष्टपैलू खेळाडूंमधली लढत असेल. एका बाजूला करण अंबाला असेल, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर असेल. तर हा सामना असाही असेल आपण म्हणालो होतो की ॲक्युरेसीच्या बाबत विजय गडवाली त्या ॲक्युरेसीसाठी ओळखला जातो आणि दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे नावाचं एक अस्त्र आहे जे मैदानामध्ये महाराष्ट्राकडे आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण बोलत असताना ओमी केणेने सातत्य जे मैदानामध्ये दाखवले ना त्याच्याही बद्दल चर्चा करावी लागेल. पण जेव्हा आता विजय गडवालीला विकेट मिळाले, धावफलकावरती 96 धावा झाल्यात आणि त्याच्या षटकातील काही चेंडू येणं 96. नवीन फलंदाज दर्शन बांदेकर मैदानामध्ये गेलेत आणि मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग दर्शन बांदेकर आल्या त्याच्या बॅट मधून निघालेला दे धक्का आणि घे जबरदस्त छक्का. क्या बात आहे. battery.ai प्रेझेंटिंग षटकार पाहायला मिळतोय. या खेळासाठी ओळखला जातो. समोर गोलंदाज विजय गडवाली असो, समोर गोलंदाज कोणत्याही राज्यातला असो, महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गामधून इंडिया कप खेळण्यासाठी जेव्हा महाराष्ट्राची जर्सी परिधान करून आलोय ना तेव्हा महाराष्ट्राचा महायोद्धा कसा असतो ते दर्शन बांदेकरने मैदानामध्ये दाखवून दिलंय. आणि या अष्टपैलू खेळाडूने अनेक मैदानं जिंकलेली आपण पाहिलंय. याच अष्टपैलू खेळाडूने अनेक वेळेला रती महारथी खेळाडूंना आसमान दाखवलेलं पाहायला मिळालंय. आणि आज पंजाब हरियाणाच्या समोर हे वादळ दर्शन बांदेकरच्या नावाने रूपाने जेव्हा पाहायला मिळालं ना तेव्हा ते पुन्हा एकदा अधोरेखित करून देतोय की डेस्ट्रॉयर दर्शन बांदेकर मैदानामध्ये आहे. धावफलकावरती 102 धावा लागल्यात. 102 धावा धावफलकावरती होत आहेत. चलो आखिरी ओवर डालने के लिए आए हैं सुनील नैन. अब देर आए क्या दुरुस्त आ पाएंगे. 102 स्कोर बना है. पिछला ओवर में ऐसा लगा था कि वापसी हो पाएगी, हुई तो थी मगर फिर भी पिटाई हो गई है. अब नैन साहब आए हैं, क्या नैन साहब अपने नैनों से बचा पाएंगे. कहने सामने होंगे. पिटाई की मशीन दोनों तरफ. एक सेट बैटर शुरू से लेके अब तक खड़े हैं. 8वां ओवर चल रहा है और 8वां ओवर में भी वो खड़े हैं. एक अलग सी क्रिकेट खेलते हैं ये. आखिरी ओवर डालने के लिए आए. वाइड कैसर अंपायर द्वारा एक और अतिरिक्त रन. कुल स्कोर 103 रन. 103 बन गया है. अब स्कोर जो चाहिए था लगभग 100 के पार आप पहुंचना चाहते हैं. अब 100 के पार अगर पहुंच गए तो फिर एक अच्छा खासा स्कोर माना जाए क्योंकि क्वार्टर फाइनल मुकाबला. अब स्क्रीन पे देखें ये वो शख्स या फिर कहें ये वो तूफान. 21 गेंदे 38 बनाए ओमकार केने ने. अब अभी आए दर्शन साहब. इन्होंने कहा कि दर्शन आए तो फिर आपको दर्शन छक्के करवाएंगे. अब चेक की जा रही है, रिव्यू ली गई है. चैलेंज आपने किया. अब कप्तान साहब कह रहे हैं कि रिव्यू बची हुई थी उसका इस्तेमाल कर लिया जाए. ये देखें तेज गति के साथ गेंदबाजी की गई थी. क्या वो वाइट बॉल है या नहीं. सुनील नैन ने कहा कि हम ले लेते हैं. अब रिव्यू को बचा के घर तो लेके जाना नहीं है.
आणि पंचांचा निर्णय आला की हा वाईट बॉल असेल आणि या निर्णयानंतर अर्थातच एका धावेची भर पडली 103 4 गडी बाद 103. कॅन यू इमॅजिन की आज मैदानामध्ये महाराष्ट्र स्मार्ट नेट किती पॉवरफुल बॅटिंग मैदानामध्ये करत असेल. आणि जर तुम्हाला अर्थातच तुम्ही काही क्षण मिस केले असतील tenniscricket.inच्या आमच्या चॅनलवरती जा आणि त्या मॅचचा अर्थातच चालू असलेल्या मॅचचा आनंद घ्या. मैदानामध्ये आपण काय पाहतोय, सुनील नैन ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो, आक्रमक गोलंदाज आहे, स्किल ज्याच्याबद्दल आपण अनेक वेळेला चर्चा करतो. नेहमी आपण म्हणतो ना की एखाद्या सामन्यामध्ये तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर तुमच्याकडे काय असणं महत्त्वाचं आहे. तर इंग्रजीमधले 2 फार सुंदर शब्द आहेत. एक आहे की विल असणं महत्त्वाचं आणि स्किल असणं महत्त्वाचं. इच्छाशक्ती आणि कौशल्य ज्याला आपण मराठीत म्हणतो. गुड बॉलिंग. यावेळेला मात्र कौतुक करावं लागेल. अतिशय खोलवर टप्प्याच्या गोलंदाजीने मैदानामध्ये रसिक प्रेक्षकांना आपण काहीतरी आहोत ही कामगिरी करून दाखवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे सुनील नैनने पुन्हा एकदा ते उत्तम उदाहरण दाखवून दिलं. पण सामना इंटरेस्टिंग असेल कारण आता जर दर्शन बांदेकर समोर आहे, हवेचा प्रवाह थोडा विरुद्ध दिशेला जरी असला तरी दर्शन बांदेकर त्याच्या अगेन्स्टमध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्यामुळे समुद्र किनाऱ्यावरून आलेले हे दोन्ही खेळाडू, मग एका बाजूला ओमी केणे असेल आणि त्याच बाजूला दर्शन बांदेकर असेल, त्यांना या पंजाब हरियाणाच्या अगेन्स्टमध्ये पण आज मैदानामध्ये अशा प्रकारच्या गोलंदाजीला तोड नाही. अशाच पद्धतीचं प्रत्युत्तर जर द्यायचं होतं तर त्याला तोड कशी द्यावी त्याचंही उत्तम उदाहरण आहे ना समोर की सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करावं. बघा अनेक वेळेला असं म्हटलं जातं की तुमचा 1% फार इम्पॉर्टंट असतो जो तुम्ही अनेक गोष्टीमध्ये देऊ शकता. मोर दॅन अपोजिशन्स 1%. रादर दॅन आज मैदानामध्ये ते कोणी दाखवलं, या दोन्ही फलंदाजांनी दाखवलं की ठीक आहे एक चांगला चेंडू आलेला आहे, त्या चेंडूवरती आपल्याला धावा बनवता आल्या नाही, त्याच्यावरती मोठा फटका खेळता आला नाही, शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे, अशा वेळेला दबाव दडपण येऊ शकतं. पण सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये केल्यानंतर तो दबाव आणि दडपण प्रतिस्पर्धी संघावरती कसं लोटून द्यायचं ते सुद्धा मैदानामध्ये त्यांनी दाखवून दिलं. आणि ते दडपण दबाव मग आता सुनील नैनवरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतं की त्याला लाईनवरती जे काही आहे ना ते मैदानामध्ये कंट्रोल मिळत नाही आहे. हा कंट्रोल येणं फार महत्त्वाचं असतो. एखाद्या गोलंदाजाच्या बाबत आपण वारंवार म्हणत असतो की तो गोलंदाज चांगला आहे, कर्तृत्ववान आहे, त्याने खूप सारी मोठी कामगिरी केली. दर्शन बांदेकरला या साऱ्या काही गोष्टी आहेत, पण त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं राहतं की आज त्याचा दिवस आहे का, आज त्याची कामगिरी कशी होणार आहे, आज माझा दिवस आहे. या प्रकारे ही कामगिरी करणं गरजेचं. दर्शन बांदेकर हवेच्या विरुद्ध ठोकून दाखवतोय, ही ताकद आहे, नजाकत आहे. आणि Battery.ai प्रेझेंटिंग षटकार. तो शॉट देखें आप जिस कदकाठी के हैं, ऐसा मानो शॉट एक बार फिर से देख लें आप. जिस कदकाठी के हैं उस कदकाठी के शॉट खेलना जानते हैं. ये दर्शन नाम है, दर्शन करवा रहे हैं आपको छक्के की. एक बार फिर से कड़क अंदाज में शॉट, मगर इस बार पीछे फील्डर मौजूद हैं तो 1 रन और, एक नहीं दूसरा भागना चाह रहे हैं. अब रनिंग विकेट काफ़ी अच्छी दिखेगी. साथ ही साथ अब ये कह सकते हैं कि एक्स्ट्रा के रूप में काफ़ी रन्स आए हैं. 5 SPL ओवर जब डालने के लिए आए थे वहाँ पे काफ़ी रन्स आते हैं. इसमें भी वाइड अभी तक 3 आ चुके हैं पहली 4 गेंदों पर. 115 बना है 4 विकेट के नुकसान पर. अब बचे आखिरी 2 बॉल. सुनील नैन 13 आ चुके हैं पहली 4 गेंदों पर. 115 सबसे बड़ा टोटल इस समय इस मैदान पे चेज होते हम सब ने देखा था. वेस्ट बंगाल क्लीन बोल्ड, ये उमेश साइड 22 गेंदों पे 39 बना के जा रहे हैं. एक और क्रिक ऑन विकेट आता हुआ. विकेट फिर से एक बार देखने का मन करे तो फिर से देख लो आप, जिस तरीके से गेंदबाजी की गई है. छोटा सा रनअप होता है, तेज गति के साथ डालते हैं ये. अब इसे पहले क्यों नहीं लाया गया ये सवाल तो रहेगा बाद में, मगर गेंदबाजी काफ़ी अच्छी की इन्होंने. एक सेट बल्लेबाज को भेजा बाहर, देर आए दुरुस्त आए हैं. क्विक ऑन विकेट. और सबसे बड़ा रन चेज अगर अब तक किसी ने किया इस टूर्नामेंट में तो वेस्ट बंगाल ने किया था केरला के खिलाफ. जगत सरकार की पिटाई देखी थी हमने, राज पासवान की पिटाई देखी थी हमने. एक बॉल से शुरुआत देखी थी, शुरुआत में काफ़ी अच्छे रन्स आए थे. अब इस रन को अगर चेज करना है तो फिर पंजाब ने चकदे फट्टे करना पड़ेगा. पंजाब हरियाणा ने क्या कर पाएंगे या नहीं, क्या लग रहा सर आपको? आखिरी बॉल
महाराष्ट्राला जे हवं होतं ते त्यांनी साध्य केलं. साधारण 110 धावसंख्या धावफलकावरती येणं गरजेचं होतं आणि त्या प्रकारचा जर उत्कृष्ट स्टार्ट मिळाला होता, त्यानंतर त्यामध्ये सातत्य राखणं आवश्यक होतं. मधल्या फलंदाजाने तो डाव केवळ सजवायचा नव्हता, तर त्याच वेळेला तो डाव अशा पद्धतीने प्रतिस्पर्धी संघावरती उलटवायचा होता की त्यांच्यावरती दडपण येणं गरजेचं होतं. ते सारं काही महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये करून दाखवलंय. क्रिकेटच्या अनिश्चितेच्या खेळामध्ये शॉट, येस, इट्स अ 6. Battery.ai presenting super califragilistic expialidocious 6. What a shot! ये उड़ा 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 उड़ा, ये गया 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 गया, ये भागा 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 भागा, ये घुमा 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 घुमा, ये लगा लगा लगा. शॉट देखें आप, 119 120 चाहिए. विश्वजीत ठाकूरच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. मी आहे या मैदानाचा राजा, मी आहे या मैदानाचा योद्धा, मी आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि मी आहे इंडिया कपचा होणारा विजेता. चांगल्या बोले कुहू. बिल्कुल. अब यहाँ पे एक सुपरस्टार को आपने देखा सामने जब गेंदबाजी के लिए आएंगे, वो जब गेंदबाजी के लिए आएंगे तो फिर एक और सुपरस्टार करण अंबाला आपको दिखेंगे. फिर बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई आपको देखने मिलेगी. विश्वजीत ठाकुर ने अपना काम किया. इस समय आप देखें ओमकार के ने 23 गेंदे 39 बनाए. सुनील नैन का शिकार बने केतन मात्रे. शुरुआत काफ़ी ताबड़तोड़, 12 गेंदे 32 रन, 6 पे 12 बनाए किरण पवार ने. इनकी भी काफ़ी अच्छी बल्लेबाजी. खाता खुला नहीं अमित नाइक का. 0 पे गए वापस प्रथमेश मात्रे. 0 पे ये भी वापस जाते हैं और दर्शन साहब दर्शन कराने आते हैं. 4 गेंदों में 15 बना के जाते हैं ये. और एक बॉल ठाकरे साहब का अंदाज बेखौफ बेबाक. 6 यानी 6 सीटिंग मशीन बन के आए थे वो, और एक्स्ट्रा के रूप में रन गए हैं कुल 17 रन्स. पिटाई तो हुई है, साथ ही साथ एक्स्ट्रा काफ़ी रन आए. वहीं अगर गेंदबाजी की बात की जाए, खान साहब आते हैं, कप्तान साहब. 2 ओवर 39 रन, 2 इनके खाते में कोई विकेट आती नहीं है. परवीन कुमार 2 ओवर में 14 रन, ठीक ठाक गेंदबाजी. करण अंबाला 2 ओवर 30 रन, 3 विकेट इनके नाम आते हैं. 15 की इकॉनमी आती है मगर विकेट भी इनके नाम ही है. विजय गढ़वाली साहब आते हैं, 1 ओवर 18 रन, 1 विकेट इनके नाम. 18 के रन प्रति ओवर दिए इन्होंने. सुनील नैन 1 ओवर 19 रन, विकेट आए ज़रूर मगर महंगे हैं. आप पहला विकेट 41 पे, दूसरा 84 पे, फिर तीसरा 84 पे आता है, चौथा 96 पे, फिर एक होती है छोटी सी साझेदारी, पांचवा आता है 115 पे. 121 बने, 122 चाहिए जीतने के लिए. होगा या नहीं, सीधा चलेंगे यहाँ से. अब द वॉइस ऑफ इंडिया हरीश आज पांड्या सर. संपूर्ण या स्पर्धेमध्ये केतनने ज्या प्रकारे मैदानामध्ये सुरुवात केली होती, फॅन्टॅस्टिक सुरुवात काय म्हणतात. मैदानामध्ये समोर कोणताही गोलंदाजी हो, चौकार आणि षटकारांची भाषा बोलली जाते आणि ती मैदानामध्ये दाखवली जाते. ओमी केणेने त्याला उत्कृष्ट साथ दिली. केवळ मैदानामध्ये 8 षटकं उभं राहणं नव्हे, तर केतनच्या समवेत मैदानामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. एका अशा चेंडूवरती करण अंबालाच्या अगेन्स्ट 4 चेंडूत 16 धावा केतनने बनवल्या आणि त्यानंतर मैदानामध्ये दाखवून दिलं की आजच्या बॅटलमध्ये आपण हिरो असणार. पण अशाच वेळेला करण अंबालाने मैदानामध्ये ती आपलं कमबॅक दाखवलं आणि विकेट मिळवली. मग मैदानामध्ये आलेल्या किरण पवारची अनोखी, तितकी छोटेखानी पण आकर्षक खेळी, ज्याच्यामध्ये त्याचा आवडता रिव्हर्स स्ट्रोक सुद्धा होता. आणि मग मैदानामध्ये चौकार आणि षटकारांचं वादळ निर्माण होत असता अचानक तो बाद झाला. कारण अंबालाने लागोपाठच्या चेंडूंवरती फलंदाजांना बाद करून मैदानात पॅव्हलियनचा रस्ता दाखवला. विजय गडवाली मैदानामध्ये डोकं वर काढतोय असं वाटत असताना ओमी केणेने पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी करायला सुरुवात केली. दर्शन बांदेकर शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आला. त्याने आपल्या बॅटमधली ती डेस्ट्रॉयर ताकद दाखवली आणि आज मैदानामध्ये विकेट ची पाटी आपली कोरी राहू नये ही आशा अपेक्षा जी हरियाणा पंजाब आणि हरियाणा संघाच्या गोलंदाजींची होती, ती मात्र मैदानामध्ये फार अपेक्षा पूर्ण झाली नाही. कारण महाराष्ट्राने मैदानामध्ये तब्बल 100. शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है. Battery.ai presents India Cup Season 3 supported by Chennai Singhams, organized by JVA Brothers Vijay Agarwal and TennisCricket.in संतोष नानेकर. हम इस वक्त जेमसन क्रिकेट ग्राउंड रनकुआ हरनगाम में, जहां पर यह प्रतियोगिता खेली जा रही है. दूसरा क्वार्टर फाइनल का तख्ता तैयार हो रहा है. टर्फ एडिक्स महाराष्ट्र बी बनाम DJ11 पश्चिम बंगाल. मैं दोनों कैप्टन से गुजारिश करूंगा मेरे साथ जुड़ जाएं. मेरे दाएं से आ रहे योगेश पेनकर, टर्फ एडिक्स महाराष्ट्र बी एंड DJ पश्चिम बंगाल सरोज प्रमाणिक. ये मैच को टॉस करने के लिए हमारे गेस्ट है विराज पटेल साहब. आइए सर. टॉस कॉइन, इंडिया कप का लोगो, नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जिसने पूरी दुनिया में इस वक्त तहलका मचा दिया हुआ है, और Battery.ai आवर टाइटल स्पॉन्सर. आ जाओ.
कॉलिंग किसकी रहेगी? योगेश पेंडकर। All right. Battery.ai and it is India Cup. योगेश पेणकर, अभिनंदन. आशिष मेरुलला त्या रात्री पार्टी दिली की नाही? हा दिली ना, कारण आशिष मेरुलने उडवल्यामुळे आम्ही क्वालिफाय झालो खरं तर. आणि कोणाची तरी जबाबदारी होती एका बॉलरची की उडवायचं, तर आशिष मेरुलने ते केलं. त्या दिवशी स्टंप उडवले, आज चेंडू उडवायचा आहे मैदानामध्ये. काय डिसिजन घेतला आहे? फिल्डिंग करू आम्ही. आणि टीममध्ये काय चेंजेस असतील का? आज फिरोज शेख स्क्वॉडमध्ये आमचा दाखल झाला आहे, तर आता प्लेइंग 11 काढू आम्ही. 1-2 चेंज असतील. थैंक यू सो मच. सरोदा, ये एक सपना है, पश्चिम बंगाल में इंडिया कप आएगा, लोग खुशी के साथ आपके साथ झूम उठेंगे, तो उससे अब 3 कदम दूर है. लेकिन वो जो सबसे बड़ा स्कोर आप लोग ने चेस किया, क्या टीम का जोश कैसा है? टीम का जोश काफ़ी अच्छा है, सब प्लेयर भी अभी फॉर्म में भी है, तो कोशिश करेंगे कि पहला बैटिंग आए और एक अच्छा स्कोर लगा के दे, जैसे बॉलिंग को थोड़ा सा डिफेंड करने का मौका मिले. नॉर्मली राज पासवान के चेहरे पे कोई इमोशंस नहीं होता, लेकिन ये वो टूर्नामेंट है एंग्री यंग मैन राज पासवान. क्या उम्मीद रहेगी, बिकॉज ही इज़ योर टॉलेस्ट प्लेयर एंड हार्ड हिटिंग प्लेयर? काफ़ी अच्छा दोनों मैच में ही खेला. मेन टाइम में जहाँ पे मैच फंस रहा था उधर ही 5 छक्का पहला मैच में ही हुआ, सेकंड मैच में भी कंटिन्यू 3 6 मारा, तो हम लोग मैच में आए. तो आज भी मैं बोलूँगा कि ऐसे ही खेलना, कोई प्रेशर नहीं है, बस नॉर्मल गेम खेलना. थैंक यू सो मच. टॉस जीता इस वक्त टर्फ एडिक्स महाराष्ट्र बी ने और फील्डिंग करने का फैसला किया है. आप देख रहे हैं Battery.ai इंडिया कप सीजन 3, सपोर्टेड बाय चेन्नई सिंगम्स, organized by JVA Brothers and tenniscricket.in. Thank you. बहुत बहुत धन्यवाद. Battery.ai presents India Cup 2025 सीजन नंबर 3. देखें यहाँ पे महाराष्ट्र स्मार्ट नेट 121 रन यहाँ पे बनाए, उनके द्वारा 122 रन का यहाँ पे टारगेट दिया गया है पंजाब हरियाणा MUCC की टीम को. अगर यहाँ से जीतना है, टारगेट अचीव करना है, सेमीफाइनल का रास्ता तय करना है, तो 48 गेंदों में 122 रन. और अब यहाँ से कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़ने जा रहे हैं द वॉइस ऑफ इंडिया, द दादा साहेब फाड़के नेशनल अवार्ड विनर कमेंटेटर मिस्टर हरीश पंड्या सर जुड़ेंगे हमारे साथ कमेंट्री बॉक्स में. लेकिन धन्यवाद अदा करेंगे यहाँ पे हम हमारे जो टाइटल स्पॉन्सर Battery.ai प्रेजेंट्स इंडिया कप नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, organized by JVA Brothers and tenniscricket.in, supported by Chennai Singams. Our league honor, Mr. Vijay Bhai Agarwal and Mr. Santosh Bhai Nanekar. और उसके अलावा हम धन्यवाद अदा करेंगे जो हमारे लीग डायरेक्टर मिस्टर चंद्रकांत भाई शिंदे, हमारे ऑपरेशन हेड मिस्टर गौरव भाई सावंत, और साथ ही में जो मेंबर देवाशीष भाई नवी, मुसाफ अली, अमोल मात्रे, और धन्यवाद अदा करेंगे कमेंट्री पैनल के हेड मिस्टर पंड्या सर और अंपायरिंग पैनल के हेड कोटन सर, हमारे को अंपायर इस मैच के लिए भी वहाँ पर प्रोत्साहन करते हुए अमर साटे और शुभम गाड़े. और साथ में धन्यवाद अदा करेंगे जो हमारे टाइटल स्पॉन्सर Battery.ai, एसोसिएट स्पॉन्सर टाइम ट्रैवल, SD18 स्पोर्ट्स, किट पार्टनर साउली क्रिएशन, फूड एंड बेवरेज पार्टनर सम्राट स्नैक्स, डिजिटल एजेंसी पार्टनर ब्रांड क्राफ्ट, लाइव स्ट्रीमिंग पार्टनर tenniscricket.in. 122 122 रन का टारगेट यहाँ पे रखा गया. पहले ही पारी में बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी हमने देखी. पहले विकेट के लिए 41 रनों की साझेदारी ओमकार केनी और केतन महाद्रे के द्वारा, और फिर अंत में दर्शन बांदेकर और विश्वजीत ठाकुर ने अच्छा फिनिश किया. कमेंट्री बॉक्स में अब हमारे साथ जुड़ने जा रहे हैं मिस्टर हरीश पंड्या सर, द वॉइस ऑफ इंडिया. और ये बहुत ही फख्र की बात यहाँ पे पूरे टेनिस क्रिकेट जगत के लिए कि पूरे हिंदुस्तान से एकमात्र ऐसे कमेंटेटर जिनको दादा साहेब फाड़के नेशनल अवार्ड से सम्मानित किया गया है. सर स्वागत है आपका कमेंट्री बॉक्स में.
टी मेडल सुरू आहे महाराष्ट्र संघाचं. काय जबरदस्त षटकार मारला दर्शन बांदेकरने. मगाशी मी इथे राजेशभाई येत होतो, माझ्या बाजूने एक रिक्षा गेला, रिक्षाच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. आणि अशीच फलंदाजी दर्शन बांदेकर ज्यांनी तब्बल जवळपास 16 वेळा त्याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारल्यानंतर 6व्या चेंडूवर त्याने षटकार मारला नाही, बॉलरला रिस्पेक्ट दिली असा दर्शन बांदेकर. केतन म्हात्रे आणि संघ. काय जबरदस्त द्रोण व्ह्यू आहे tenniscricket.in वर. जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रेक्षकांना. आणि आता आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतो आहे. मॅरेथॉन स्कोअर म्हणजे राजेशबाई आपण बघितलं DJ पश्चिम बंगाल या संघाने काल चांगली कामगिरी दाखवली आणि तो एकमेव असा स्कोअर आहे 100 धावापेक्षा जास्त जो चेस झाला आहे. पण वारा खूप आहे. तुम्हाला वाटते की विंड विल बी अ वेरी इंपॉर्टेंट फैक्टर इन दिस मैच? बिल्कुल, इस मैदान के ऊपर खासियत रही है. देखिए आप Battery.ai जो टाइटल स्पॉन्सर है इस इंडिया कप के, प्ले विद बैटरी एंड चार्ज टू विन, एक बहुत ही अच्छा सहयोग हम यहाँ पे मानेंगे इंडिया कप की सफलता में Battery.ai. और साथ ही में सावली पार्टनर विथ वन ऑफ द टॉप सावली स्पोर्ट्स ब्रांड इन इंडिया. फ्रेंचाइजी अगर आप लेना चाहते हैं संपर्क कर सकते हैं यहाँ पे 9028676090 विथ अस एंड बी अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. सावली क्रिएशन हमारे किट पार्टनर भी है. और जो सर आपने बात की, और देखिए इन एसोसिएशन विथ चेन्नई सिंगम्स रॉर टू रूल, मतलब काफ़ी अच्छा सहयोग उनके द्वारा, काफ़ी बढ़िया सपोर्ट मिला है इंडिया कप को यहाँ पे चेन्नई सिंगम की ओर से. और क्रिकॉन जो हमारे बॉल पार्टनर भी है. और साथ ही में देखा जाए तो बहुत ही बढ़िया ऑफिशियल बॉल पार्टनर. अगर आपको संपर्क करना है तो यहाँ पे नंबर लिखा है. और टाइम ट्रैवल, मेक योर ड्रीम कम ट्रू विद टाइम ट्रैवल, एक्सप्लोर द वर्ल्ड विद द ट्रैवल. और एक अच्छा स्कीम भी चल रहा है, आपको ज़रूर इसके बारे में भी बाद में बताएंगे. तो सर आपने बात की कि हवा का रुख वाकई इस मैदान के ऊपर काफ़ी असर हुआ है, लेकिन tenniscricket.in सेटिंग अप हायर स्टैंडर्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. और tenniscricket.in के माध्यम से ही हम इस पूरे इंडिया कप का लाइव टेलीकास्ट देख रहे हैं. खेळाला सुरुवात होते. दोन्ही आघाडीवीर पंजाब हरियाणा संघाच्या मैदानात उतरलेत आणि मंद मंद वारा. आणि या वाऱ्यामध्ये साहिल सिंग वॉर्नर यांना तुम्ही बघत आहात एका बाजूला. आणि या काउंटडाउन माझ्यासोबत मेरे साथ बोलिए 5 4 3 2 1 लेट्स प्ले. खेळूया आणि जिंकूया. पहिल्या षटकाला सुरुवात होते. संकेत पाटील पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू कायचा खाली राहणारा यष्टीरक्षक केतन म्हात्रे यांच्या हातात स्थिरावला आणि टिंब चेंडू म्हणून त्याची नोंद वहीमध्ये सोनमनी केली है. अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर हल्का सा गेंद को कट करवाया था और केतन म्हात्रे ने बहुत अच्छी तरीके से विकेट कीपर के तौर पे उससे कलेक्ट किया. डॉट बॉल के साथ शुरुआत. यावेळेला बॅटची आतली कडा रुबी कट ज्याला म्हटलं जातं आहे बचावले गेले, कारण अशा वेळेला भरपूर वेळी चेंडू यष्ट्यांवर येऊन आदळतो, परंतु असं काय झालं नाही आहे. आणि सुस्थिती संदीप सिंग हा आघाडीवीर आहे आणि साहिल सिंग त्याच्या जोडीला. 0 धावा, 122 धावांचा डोंगर आणि त्या डोंगरचं ओझं घेऊन पंजाब हरियाणाचे फलंदाज मैदानाच्या आत. कावेरी यांकडून पुढचा चेंडू आणि झेल बाद होतोय की काय. आणि हो, याच बरोबर पहिला झेल केतन म्हात्रे यांनी टिपलाय. क्रिकॉन विकेट. विकेट आया है यहाँ पे. एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया वहाँ पे संदीप सिंह ने, लेकिन संकेत पाटिल देखिए पहली गेंद से ही बहुत अच्छी तरीके से चेंजो पेश कर रहे थे और यहाँ पे भी उसी चक्कर में और उसी अपने जाल में फंसाया संकेत ने. ऑफ कटर ये गेंद थी, टॉप पे लगा, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास और ऊंचाई पे, और केतन ने कोई गलती नहीं की वहाँ पे.
केतनला का मानलं पाहिजे? काही चेंडू पूर्वी तो विकेट कीपर होता आणि लगेच कधी तो आउटफील्डमध्ये आला आणि परत कधीच तो विकेट कीपर होईल. केतन काय करेल ते सांगता येत नाही. डॉन कभी एक जगह नहीं रुकता. केतन मात्र एका ठिकाणी थांबत नाही. 0-1. कारण अंबाला येता येताच बैठक फटका, चाबुक शॉट आणि battery.ai षटकार. एक सही प्लान लेके उतरे यहाँ पे battery.ai मैक्सिमम के साथ यहाँ पे शुरुआत की है करण अंबाला ने. आते संगी देखो अपना इंटेंशन क्लियर किया है कि टारगेट बड़ा 122 का टारगेट है और करण अंबाला के इर्द गिर्द ये पारी पूरी चलेगी ऐसा लग रहा है और एक अच्छी लय में वैसे देखा जाए तो और काफी अच्छी शुरुआत यहाँ पे. भव्य सुरुवात अंबालाकडून. भारतातील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडूंमधील 1-6-1 बाद. कावेरी यांकडून पुढील चेंडू यावेळेला स्विचितचा फटका आणि याच बरोबर झेलबाद करण अंबाला. बंटी बद्रिके यांनी टिपलेला झेल आणि करण अंबाला बाद होऊन परततोय. क्रिकॉन विकेट. ये भागा 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 भागा, ये घुमा 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 घुमा, ये लगा लगा लगा. देखिए यहाँ पे पहली गेंद के ऊपर मैक्सिमम आ चुका था. दूसरी गेंद के ऊपर रिवर्स खेलने के चक्कर में थोड़ा ब्लॉक हुए. स्ट्रोक को उन्होंने अपना रोकना पड़ा. शायद पहले प्रयास था कि बैकवर्ड पॉइंट के ऊपर से खेला जाए लेकिन गेंद में फिर से एक बार घुमाव था और पूरी तरीके से मैं मानूंगा वहां पे अपने इरादे स्पष्ट किए थे उन्होंने लेकिन इरादों में कामयाब नहीं हुए. एक आसान कैच वहां पे. ये बहुत ही बड़ा झटका, ये बहुत ही बड़ा विकेट. बंटी बद्रिकेला मानलं पाहिजे. बाद होऊन परततोय 6 कधी कधी तुम्हाला बॅटिंग नाही भेटणार, कधी कधी तुम्हाला बॉलिंग नाही भेटणार, कधी कधी तुम्हाला फक्त फिल्डिंग करावी लागेल. बंटी बद्रिके हा असा इमानदार खेळाडू. बंटी ज्याने वाजवली धोक्याची घंटी तो बंटी. 6-2 बाद. संकेत पाटील यांनी शुभ संकेत दिलेत, भविष्याचे शुभ संकेत. उपांत्य फेरी गाठण्यापासून आता ते काही पावलं दूर आहेत. यावेळेला अजून एक गडी बाद होते की ऐक. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड होतोय. 7 धावा 2 गडी बाद. 7 for 2. विजय कुमार नए बल्लेबाज के रूप में आए. पहली गेंद के ऊपर मैं मानूंगा एक जोखिम उठाया था लेकिन संकेत पाटिल क्या बेहतरीन गेंदबाजी की है. लगातार ऑफ कटर गेंदबाजी का इस्तेमाल किया. पहले ओवर में 2 बड़े विकेट निकाले गए और करण अंबाला का सबसे बड़ा विकेट यहाँ पे पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड में 7 रन और 2 विकेट के नुकसान पे जहां पे 122 का टारगेट उसके जवाब में कमाल की गेंदबाजी. महाराष्ट्राचा हा लढवय्या जो अभिगम आहे तो महाराष्ट्राला भारतीय टेनिस क्रिकेट मधला एक सर्वात मोठा दादा संघ असा म्हटला जातो. आणि मराठा ॲटिट्यूड काय, मरणार पण हटणार नाही. मग तो युद्ध असो वा क्रिकेटचं मैदान असो त्यांनी आपलं प्रदर्शन दाखवलंय. 7 धावा 2 बाद. विजय कुमार 1, साहिल सिंग 0, संकेत 1 षटक, 7 धावा 2 गडी बाद. battery.ai या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते. प्ले विथ बॅटरी, चार्ज टू विन. विश्वजीत ठाकूर मोठ्या. सावली क्रिएशन काय जबरदस्त रंगबिरंगी टी शर्ट्स गणवेश खेळाडूंना देण्यात आला आहे. तुम्हाला जर फ्रँचायझी व्हायचं असेल तर संपर्क करा 9028676090. टाइम ट्रॅव्हल, एक्सप्लोर द वर्ल्ड विथ टाइम ट्रॅव्हल आमचे स्ट्रॅटेजिक टाईमआउटचे ते पार्टनर आहे. त्यांच्या वेबसाईटवर जा, रजिस्टर करा, इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवा आणि लकी ड्रॉ मार्फत दुबई, केरला आणि मनाली अशा 3 ठिकाणी तुम्ही फिरायला जाऊ शकता. क्रिकॉन मॅच ऑन तो क्रिकॉन या स्पर्धेचा ऑफिशियल चेंडू आणि क्रिकॉन मॅनेजमेंट जी या स्पर्धेला सांभाळते. चेन्नई सिंगम, रोड टू रूल यांचा जोडीला ही स्पर्धा खेळली जाते. मोठ्यांचा चेंडू आणि ओव्हर पिच गॉल्फ फटका. battery.ai 6 कडक बेधडक
ये उड़ा 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 उड़ा, ये गया 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 गया, ये भागा 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 भागा, ये घुमा 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 घुमा, ये लगा लगा लगा। एक बेहतरीन स्ट्रोक यहाँ पे बैकफुट पे गए और बहुत अच्छी तरीके से सीधे बल्ले से फुल फेस ऑफ द बैट बिल्कुल सामने एक खूबसूरत स्ट्रोक यहाँ पे विजय कुमार, जिन्होंने खाता खोला था 1 रन के साथ। स्ट्राइक अपने पास इसी वजह से रखना चाहते थे और स्वागत किया यहाँ पे 6 रन के साथ। मंदगतीचा चेंडू विश्वजीत ठाकूर आपला गोलंदाजीमध्ये अशाच प्रकारचे बदल आणतो। 13 धावा 2 गडी बाद, विजय कुमार 7, साहिल 0। बॉलिंग पॉवर प्लेचा जो पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले होता त्यात 7 धावा निघाल्या आणि आता पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर एक निर्धाव। महाराष्ट्र स्मार्ट नेट ए शहबाज उस्मान चिपळूणकर यांचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला अन्वी अंजू यांचा संघ पंजाब हरियाणा। धावसंख्या 14, 2 बाद। रिक्वायर्ड रन रेट खूप वर गेला आहे, 16.62। गेल्या काही दिवसांमध्ये हरणगाम रानकुवा येथे प्रॉपर्टीचे भाव प्रति गुंठा जसे वर गेलेत तसे रिक्वायर्ड रन रेट सुद्धा वर गेला आहे। 2 बाद 14। 14 रन 2 विकेट के नुकसान पे विश्वजीत ठाकुर ने अच्छी वापसी की है। पहली गेंद पे मैक्सिमम, फिर उसके बाद डॉट, फिर सिंगल। काहीसा वळण घेणारा हा चेंडू, पदलालित्य चांगलं नव्हतं, चेंडूचा रेषेत येऊन खेळायला पाहिजे होतं, मात्र हे काय बघायला मिळालं नाही आहे। साहिलनी पहिला जो सामना या स्पर्धेत खेळला होता त्यात चांगली फलंदाजी 19 धावांची केली होती। यावेळेला मात्र चेंडू शेपिंग अवे फ्रॉम दी लेफ्ट हँडर असा पद्धतीचा आणि आताचा मात्र चांगला फटका पण झेल बाद होणार। दर्शन बांदेकर यांनी टिपलेला झेल आणि क्रिक ऑन विकेट। ये गया 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 गया, ये भागा 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 भागा, ये घुमा 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 घुमा, ये लगा लगा लगा। एक सीधा स्ट्रोक खेलने का प्रयास किया लेकिन ज्यादा दूरी प्राप्त नहीं कर पाए और फिर से एक बार यहाँ पे चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया गया था। बैकफुट पे जाके बॉटम हैंड की ताकत के साथ स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन ज्यादा उतनी ताकत मिली नहीं। दर्शन बांदेकर आज कोई गलती कर नहीं सकते, बल्लेबाजी अच्छी की थी और आज एक अच्छा कैच उनके तरह हमने देखा और एक और विकेट, क्रिक ऑन विकेट नंबर 3 यहाँ पे आया है। टॉप ऑर्डर को यहाँ पे धराशायी किया गया है। 14 धावा 3 बाद। एक गोष्ट मला अजूनही आश्चर्य वाटते, रोहित चंदीगडिया त्यांचा आघाडीवीर या सामन्यामध्ये 3 गडी बाद होऊन तो येतोय। फलंदाजीचा जो क्रम आहे तो बदलण्यात आला आणि त्यामुळे कुठेतरी संघाची दैना झाली आहे। विश्वजीत ठाकूर 1 गडी बाद केला आहे, 14 धावा 3 बाद, दुसरं षटक। विजय कुमार 8, रोहित चंदीगडिया नवीन फलंदाज। ओव्हरपिच चेंडू आणि त्या चेंडूला फेकून दिलाय की काय नाही, आता एक अजून सोपा झेल, क्रिक ऑन विकेट। अमित नाईक यांनी टिपलेला झेल। ये गया 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 गया, ये भागा 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 भागा, ये घुमा 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 घुमा, ये लगा लगा लगा। 14 रन 4 विकेट, 2 गेंदों में 2 सफलता यहाँ पे विश्वजीत ठाकुर ने दिलाई अपनी टीम को, जहां पे 6 रन के साथ इस ओवर की शुरुआत हुई थी, लेकिन विश्वजीत ठाकुर ने उसके बाद बहुत अच्छी वापसी करके दिखाई और यहाँ पे विजय कुमार उनको भी अब जाना पड़ा है। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन वाइड लॉन्ग ऑफ, एक लंबी बाउंड्री है वहां पे और 14 रन 4 विकेट, 2 ओवर की समाप्ति। 122 के जवाब में यहाँ पे पंजाब हरियाणा म्यूसिसी नाउ इन ट्रबल। दोन षटकांचा खेळ, काय प्रभावी मारा केला आहे विश्वजीत ठाकूरने। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विश्वजीत ठाकूर आणि आर्यन भोईर यांनी गोलंदाजीमध्ये फलंदाजांची राख रांगोळी केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा विश्वजीत ठाकूर दाखवून देतोय। आता नवीन षटकाला सुरुवात होत आहे। डीजे पश्चिम बंगाल या संघाचे सागर अली यांना तुम्ही बघत आहात। नवीन षटकातला पहिला चेंडू हळूवारपणे त्या चेंडूला वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने खेळत आहेत।
122 धावा जरी काढायच्या असल्या तरी सिंगल आणि डबल यावर सुद्धा भर दिली गेली पाहिजे. चौकार आणि षटकार क्रिकेट नहीं है, एकेरी दुहेरी धावा तेवढंच महत्त्वाचं आहे. बिल्कुल हर बार यहाँ पे बल्ले को तलवार बनाने की ज़रूरत नहीं है. चौके छक्के के साथ आपको सिंगल डबल के साथ स्ट्राइक रोटेट करने की भी ज़रूरत थी. नॉर्मली टॉप ऑर्डर ने बल्लेबाजों ने यही किया है, बड़े स्ट्रोक के लिए ज़्यादातर गए हैं और उसी चक्कर में अपनी विकेटें यहाँ पे गंवाई है. दाबून खेळायचा प्रयत्न, मंद गतीने संथ गतीने फलंदाजी सुरू आहे. पंजाब हरियाणा संघाला घिसडगाई चांगलीच नडलेली दिसत आहे, कारण ज्या पद्धतीने फलंदाजाने आपले विकेट हे बक्षीस म्हणून गोलंदाजांना दिले. आमचे गुड्ड्या जाधव त्यांना ऑटोग्राफ देत आहेत. जगत सरकार, गुड्ड्या या वेळेला जबरदस्त फटका इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क. battery.ai6. एक बहुत ही बढ़िया स्ट्रोक यहाँ पे, बिल्कुल जो बॉलिंग क्रीज होती है उसकी लाइन तक चले गए थे, फिर वहां से बहुत अच्छी तरीके से बल्ले के बीचों बीच गेंद को लिया गया. 6 रन यहाँ पे battery.ai, मैक्सिमम स्कोर बढ़ता हुआ 22 रन. परत एकदा काय जोरकस मारलेला फटका आणि या हुकचा फटका षटकार बुक करतोय battery.ai6. देखिए अभी तक बीच मैदान में जो भी हुआ है विजय कुमार वो नहीं देख रहे हैं. उसको एक ही बात जहन में है कि मेरे लिए टारगेट 122 का है. टॉप ऑर्डर ने जो भी किया है, लेकिन मैं अपना प्रयास करूंगा. जब तक मैं बीच मैदान में हूं मैं अपना प्रयास करूंगा, क्योंकि यहाँ पे देखा जाए बैटिंग में गहराई है. जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है, कपिल देव सारखा नटराज फटका होता एका पायावर, म्हणजे लंगडी षटकार किंवा नटराज षटकार बघायला आवडतात. ब्रायन लाराचा हिप क्लिप, कपिल देवचा नटराज फटका हे क्रिकेटमध्ये आजही सिग्नेचर शॉट्स म्हणून ओळखले जातात. विजय कुमार हळुवारपणे त्या चेंडूला खेळतायत बॅकेट ऑफ स्क्वेअर. चांगलं क्षेत्ररक्षण या संघामार्फत नक्की आहे, परंतु जो वारा आहे आणि जेव्हा विजय कुमार सारखा फलंदाज अशी फलंदाजी करतोय त्याला साथ पाहिजे. जसा लावणी कलाकाराला ढोलकी कलाकाराची साथ लाभते, ती साथ जर मिळली तर धावा होऊ शकतील. 28 धावा 4 बाद, तृतीय षटक. जमिनीलगत मारलेला फटका वी मध्ये आणि षटक संपते. मयूर वाघमारे चेंडू थांबवत आहेत. 3 षटक 28 धावा 4 बाद. संकेत पाटील 2 षटक 21 धावा 2 गडी बाद. विजय कुमार 21, रहमान खान 1. 28 रन 3 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान पे विजय कुमार ने पिछले ओवर में काफ़ी अच्छा प्रयास किया. और देखिए यहाँ पे एक सपोर्ट की ज़रूरत है. सामने भी बल्लेबाजों को ज़रूरत है कि विजय कुमार जिस प्रकार की बैटिंग कर रहे हैं, और आप देख रहे हैं SD18 जो हमारे एसोसिएट पार्टनर भी है, ऑल स्पॉट एसेसरीज अवेलेबल है SD18 स्पॉट्स के ऊपर. एक अच्छा सहयोग धन्यवाद अदा करेंगे यहाँ पे SD18 स्पॉट्स का. साथ में डिजिटल एजेंसी पार्टनर ब्रांड क्राफ्टिंग ब्रांड्स दैट स्पीक लाउड ऑनलाइन. डिसीजन पेंडिंग यहाँ पे. और जो अभी तक पिछले ओवर में एक स्टेटमेंट दिया है ज़रूर बल्लेबाज विजय ने कि इस विकेट में बल्लेबाजों के लिए भी मदद अच्छी है. शुरुआत में नो डाउट गेंदबाजों ने थोड़ा परेशान किया, लेकिन विजय कुमार ने बताया है कि अगर आप थोड़ा रुकेंगे, अच्छे लेंथ को पकड़ेंगे तो रन होंगे. तिसऱ्या पंचाकडे दाद मागण्यात आलेली आहे. फेअर डिलिव्हरी, षटक संपलंय. किरण पवार, बंटी बद्रिके दोन्ही रायगडकर मजा घेत आहेत. किरण पवार एखादा स्टायलिश खेळाडूचा अवॉर्डसुद्धा त्याला भेटला आहे. बंटी बद्रिके, संकेत पाटील आणि या सर्वांचा कर्णधार केतन म्हात्रे. केतन टनाटन लीडरशिपसुद्धा जबरदस्त दाखवतोय केतन.
धावांचा मोठा डोंगर चढायचा आहे, परंतु विजय कुमारला मी मानतो. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हा पवित्रा घेऊन तो मैदानामध्ये उतरला आहे. विश्वजीत ठाकूर नवीन षटक घेऊन येतो आहे. मागील षटकातील शेवटच्या 2 चेंडूवर त्याने 2 विकेट घेतलेत, म्हणजे आता तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. विजय गढ़वाली तुझे करनी होगी टीम की रखवाली. जिसके कान में बाली वो है विजय गढ़वाली. केतन मात्रे द फोकस मैन. विश्वजीत ठाकुर वाइड बॉल. चेंज ऑफ पेस करताना पीटी सॅजो माजरा पंजाबचा हा खेळाडू. बल्ले बल्ले बांगडा पांग दे ते गिद्दा पांग दे. 29 धावा 4 बाद. फलंदाजी रहमान खान 1 धावांवर नाबाद. 29 4 बाद. चतुर्थ षटक. चेंडूचा वळण बघा, बोटांचा चांगला वापर तो करतोय विश्वजीत ठाकूर. भरपूर बक्षीस याने सुद्धा जिंकलेले आहेत. रायगड जिल्ह्याने दिलेला एक असा अनमोल हिरा, शालीमार हिरा म्हणावा लागेल, कारण कोहिनूर खूप जास्त बोलतात कॉमेंटेटर, म्हणून आपण शालीमार बोलूया. 29 4 बाद. वेगवान चेंडू. काय बदल आहे, एक मंद चेंडू, एक द्रुतगतीचा चेंडू, काय म्हणाल? बिल्कुल यहाँ पे दिमागी खेल खेल रहे हैं साउली क्रिएशन. ये देखिए हमारे किट पार्टनर, और बहुत ही बेहतरीन फैब्रिक, बहुत ही बढ़िया ग्राफिक्स और कलर कॉम्बिनेशन जो सभी टीमों को दिया गया, वाकई बहुत ही बढ़िया एटमॉस्फेयर लगता है जब मैदान के ऊपर अलग अलग टी शर्ट में दिखते हैं. मंदगतीचा चेंडू. काय व्हेरायटी दाखवतोय, म्हणजे मी शॉपर स्टॉपमध्ये जावं आणि पांढरा शर्ट मागावा आणि त्या सेल्समैननी सांगावं, सर मेरे पास क्रीमिश वाइट भी है, मेरे पास चेक्स वाला वाइट भी है, प्लेन वाइट भी है, और मेरे पास अगर आप कहोगे तो वैरायटी बहुत ज़्यादा है. आताचा चेंडू, जोरकस मारलेला फटका. Battery.ai षटकार. इस बार रहमान खान ने काफी अच्छी तरीके से पढ़ा इस लेंथ को, और बहुत अच्छी तरीके से संपर्क वहां पे हुआ, सीधा एक तीर जैसा. Battery.ai मैक्सिमम हमने देखा, स्कोर बढ़ता हुआ 35. वाईड चेंडू. भरपूर बदल घडून आणतोय विश्वजीत ठाकूर आणि ते गरजेचं आहे, परंतु ते करत असताना मात्र त्यांच्याकडे धावांची जी शिदोरी आहे त्यातनं जर असं म्हणतात ना, समंदर में से 2 लोटा पाणी कम भी हुआ तो क्या फरक पडता है, म्हणून केतन मात्रे त्यांना काही सांगणार नाही आहे. मोठ्या तू कर, फक्त आपल्याला मॅच काढायची आहे. 36 धावा 4 बाद. रिकान मोहंती साहेब पंजाब हरियाणा MUCCचे कट्टर समर्थक. अजून एक चांगला चेंडू, बॅटला फुंकर घालून जातोय. विश्वजीत ठाकूर अजूनही तोच आहे. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. दर्जा दाखवून देतोय. चतुर्थ षटक पूर्णाहुतीकडे. 4 बाद 36. यावेळेला अजून एक टावरिंग 6. Battery.ai 6. लगा 6 लगा. चार ओवर की समाप्ति. 42 रन 4 विकेट के नुकसान पे पंजाब हरियाणा MUCC जो 122 रनों का पीछा कर रहे हैं, और एक बहुत ही बढ़िया स्ट्रोक आखिरी गेंद के बाद देखने को मिला. पिछले ओवर में देखा जाए तो वेरिएशन बहुत ज़्यादा देखने को मिला, साथ में 2 मैक्सिमम भी देखने को मिला. अब यहाँ पे टाइम हो चला है टाइम ट्रैवल स्ट्रेटेजिक टाइम आउट का. Okay, your next trip starts with an end roll. Time travel.
देखिए इसके ऊपर आपको करना क्या है, इनकी जो वेबसाइट है www.timetavelindia.in, इसके ऊपर जाना है, एनरोल करना है, वहाँ पे इंस्टाग्राम का जो पेज है वो भी फॉलो करना है, और आपको जो व्हाट्सअप नंबर दिया गया है 8007084222, इसके ऊपर आपको व्हाट्सअप करना है। और लकी ड्रॉ में 3 ट्रिप, अगर दुबई, मनाली या केरला, और साथ में देखिए हमारे टाइटल स्पॉन्सर और एफिलेटेड बाय ISPL battery.ai हमारे टाइटल स्पॉन्सर, डिजिटल एजेंसी पार्टनर। थैंक यू सो मच कॉम्बॉक्स। और यहाँ पर देखिए स्पॉन्सर्स तो हमारे साथ है ही, और जितने ऑडियंस हमारे साथ है उनके लिए भी यहाँ पे हमने कुछ ना कुछ रखा है। तो हील हमारे साथ है। हील, सबसे पहले वेलकम टू इंडिया कप। और एक हाथ से कैच पकड़ी हील ने। हील बताइए कैसा लग रहा है इंडिया कप? ब्यूटीफुल है। ब्यूटीफुल है? सिर्फ इंडिया कप ब्यूटीफुल है? सभी कितना एंजॉय कर रहे? कौन सी टीम फेवरेट है जल्दी बताइए? गुजरात। गुजरात। और गुजरात में कौन? बंडी पटेल। ओह चलिए, अब सावली क्रिएशन की तरफ से अमरजीत आपको ये देंगे टी शर्ट। एक बार जोरदार तालियां हो जाए हील के लिए। कांग्रेचुलेशन हील। ऐसे ही ऑडियंस के लिए ढेर सारे इनाम हमारे पास है। आइए यहाँ पर कैच पकड़िए और सावली क्रिएशन की तरफ से टी शर्ट अपने घर ले जाइए। थैंक यू सो मच। चलिए फिर से एक बार चलते हैं हमारे ऑनगोइंग मैच की तरफ। ओवर टू यू कॉम्बॉक्स। सावली माझी प्रेमाची, प्रेमाची सावली, फॅब्रिक मध्ये सावली। तो स्ट्रेटेजिक टाइम आउट, टाइम ट्रैवल स्ट्रेटेजिक टाइम आउट यहाँ पे समाप्त हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद 42 रन बने हैं और 80 रन अभी भी यहाँ पे और आगे बनाने हैं। आने वाले जो 4 ओवर दूसरे हाफ में, अगर यहाँ से ये क्वार्टर फाइनल मुकाबला जीतना है और पंजाब हरियाणा MUCC को अगर सेमीफाइनल में जाना है, तो आने वाली 24 गेंदों में 80 रन बनाने पड़ेंगे। फिलहाल पहले 4 ओवर काफ़ी अच्छी तरीके से गुजरे हैं। काफ़ी अच्छी गेंदबाजी हमने विश्वजीत ठाकुर के द्वारा देखी, काफ़ी बढ़िया गेंदबाजी हमने संकेत पाटिल के द्वारा देखी, लेकिन अभी भी विजय कुमार बीच मैदान में डटे हुए हैं, अपना प्रयास कर रहे हैं। फिलहाल देखा जाए तो थोड़ा 4 ओवर में डोमिनेशन, पूरा प्रभुत्व वैसे नजर आया महाराष्ट्र स्मार्ट नेट ए का। महायोद्धास महाराष्ट्र स्मार्ट नेट, और बिल्कुल योद्धास की तरह यहाँ पे उन्होंने क्रिकेट खेला है। पहले क्या तगड़ी बल्लेबाजी की, ओमकार कैनी, केतन मात्रे, क्या फिनिश किया दर्शन बांदेकर ने, विश्वजीत ठाकुर ने 6 रन के साथ फिनिश किया। अब आए हैं आर्यन भोयर। आर्यन भोयर 80 रन चाहिए 24 गेंदों में। उठा के खेलने का प्रयास, थोड़ा ज्यादा सफल कर गए थे और बैट और पैर के बीच में से गेंद निकल गई। युवा उदयोन्मुख खेळाडू आकाश तारेकर आणि कृष्णा सातपुते, केतन मात्रे नंतर या दोघांच्या नावावर पण भरपूर बाईक आहेत। कृष्णाला मी विचारलं नाही तू किती बाईक जिंकलाय, नक्की विचारणार। आकाश पण मला वाटतं 19-20 पर्यंत पोहोचलाय। हल्के हाथ से यहाँ पे चॉप करने का प्रयास, अच्छी गेंदबाजी, अच्छा अतिरिक्त उछाल वहां पे मिला। दोनों अलग अलग गेंदें थी। आर्यन भोईर युवा खेळाडू आहे, ग्रामीण क्रिकेट खूप चांगलं खेळतो आणि म्हणून ना ग्रामीण खेळाडूंचं हे संघ बांधणी केली गेली आहे। वेगवेगळ्या गावातून आलेली ही मुलं आज भारतीय क्रिकेट गाजवत आहेत। लो फुल टॉस गेंद बिल्कुल जमीन के समानांतर वाइड लॉन्ग ऑफ की दिशा में अच्छी तरीके से स्ट्रोक खेला। जब तक वहां पे गेंद को उठाते आसानी से सिंगल मिलेगा। ये ओवर अच्छा गुजरता हुआ, और आर्यन भोईर एक युवा प्रतिभा है, एक उभरता हुआ ये गेंदबाज है, काफी प्रभावित किया है। फिलहाल यहाँ पे 43 स्कोर कार्ड में 43 रन 4 विकेट के नुकसान पे। 43 धावा 4 बाद। भरपूर लोकांना प्रश्न पडलाय कृष्णा क्यों नहीं है, जाईबंदी झालाय, ही इज इंजर्ड, दैट्स व्हाई इज नॉट देयर। अच्छा स्ट्रोक, एक बहुत ही बढ़िया स्ट्रोक यहाँ पे ओवर द टॉप कवर के ऊपर से खेलने का प्रयास, लेकिन जो गति में परिवर्तन, जो सर यहाँ पे चेंज ऑफ पेस जो किया रहा है कर रहे हैं, वहाँ पे मेरे ख्याल से वहीं बल्लेबाज थोड़ा पढ़ने में नाकामयाब हो रहे हैं। आर्यन पहिल्याच सामन्यामध्ये 2 षटक 9 धावा 4 गडी बाद, म्हणजे हे विसरता चालणार नाही। अगदी टीनेजर अवस्थामध्ये तो अखिल भारतीय टेनिस क्रिकेट खेळतोय, ही सुद्धा गौरवाची बाब। अच्छी गेंद, बिल्कुल सही बात कही आपने कि आर्यन भोईर इतनी कम उम्र में इतने बड़े प्लेटफॉर्म के ऊपर इंडिया कप में महाराष्ट्र स्मार्ट नेट ए टीम को रिप्रेजेंट कर रहे हैं, गेंदबाज के तौर पे अपना जौहर यहाँ पे दिखा रहे हैं। वाकई मजा आ रहा है इनकी गेंदबाजी देखते हुए। ये विकेट, और ये जो विकेट का कैरेक्टर है
इस प्रकार के गेंदबाज को इस विकेट के ऊपर गेंदबाजी करने में मजा आता है। इस बार थोड़ी जगह बना के खेलने का प्रयास था, लेकिन सीधा फील्डर के हाथ में। अच्छी गेंदबाजी। वैसे भी देखा जाए तो परिस्थितियां जब 4 ओवर समाप्त हुई थी तब 80 रनों की जरूरत थी। अब यहां पे देखिए इस ओवर में मात्र 3 रन दिए आर्यन भोई ने। परिस्थितियां थोड़ी विकट बनती हुई यहां पे। दर्जा दाखवला, चेंडूची लाईन, चेंडूची गती. कृष्णा सातपुते इंजर्ड आहे म्हणून तो खेळत नाही, परंतु त्याच्या शुभेच्छा सर्व गुजरातवासियांना आहे. त्याच्या बाजूला आकाश तारेकर, ज्यांनी भलभल्या गोलंदाजांना तारे दाखवले. म्हणजे एक काळ असा होता रायगडमध्ये नागाव पारगाव अशी रायव्हलरी असायची आणि मला ते दिवस आठवत आहेत. नागाव पारगाव, सुमित दोंगडे, आकाश तारेकर हे पारगावसाठी खेळायचे आणि विश्वजीत ठाकूर यांनी दस्तूर खुद्द गवाही दिली की काय पद्धतीने सामने असायचे. ISPL SG बॉल ओवर, छठा ओवर यहाँ पे अब ISPL बॉल ओवर के तौर पे यहाँ पे आपको एक्शन में दिखेगा। और देखिए अभी तक परिस्थितियाँ कुछ ठीक नहीं पंजाब हरियाणा MUCC के लिए, और इस ओवर में मेरे ख्याल से खासा कुछ अब परिणाम के ऊपर असर पड़ेगा, क्योंकि ये जो ओवर नॉर्मली गेंद बहुत ज़्यादा स्विंग होती है, बल्लेबाजों को बहुत परेशान भी करती है गेंद, और वैसे भी थोड़ा बैकफुट पे अभी MUCC पंजाब हरियाणा की टीम। एक चांगली गोष्ट अशी आहे की ISPL SG बॉल ओवर पहिल्या दिवशी याच मयूर वाघमारेने टाकले होते आणि आजही तोच टाकणार आहे. म्हणजे त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे की मयूर वाघमारे आम्हाला ही ओव्हर काढून देणार आणि बॉल स्विंग होणार आहे. वारा आहे, वाऱ्यामध्ये स्विंग होणारा चेंडू कसा वळेल, लेट्स वेट अँड वॉच. मयूर वाघमारे जैमसन एंड से ISPL SG बॉल ओवर लेके छठे ओवर में आए हैं, और इससे पहले भी जैसा आपने बताया मयूर वाघमारे ISPL SG बॉल से गेंदबाजी कर चुके हैं, तो मतलब एक स्पेशलिस्ट आप गेंदबाज ढूंढते हैं और गेंदबाज का चयन आपको करना पड़ता है कि कौन सा गेंदबाज बेटर रहेगा इस ओवर में, तो ये भी एक अलग इसके लिए भी तैयारी करनी पड़ती है शायद। बहुत अच्छी गेंद थी यहाँ पे। इसमें इस ओवर में आपको देखिए गति भी दिखेगी, स्विंग भी दिखेगा, बल्लेबाज थोड़ा बहुत ज्यादा कुछ ओवर टेंटेटिव कुछ करता भी नजर आएगा। निप बॅकर चेंडू अगदी सीमच्या सहाय्याने तो चेंडू आत वळला. वॉट अ बॉल. दॅट इज मयूर वाघमारे फॉर यू. आणि सराईत गोलंदाज आहे, त्याने सराव केला आहे आणि म्हणून तो मैदानाचा आत अशी चांगली गोलंदाजी करू शकतोय. 45 बाद. काफी अच्छा लंबा रनअप है देखा जाए मयूर का। इस बार उठाया है, हवा में गेंद गई है, फील्डर उसके नीचे तैयार है और कोई गलती नहीं की जाएगी। किरण वहां पे फील्डर के तौर पे एक आसान कैच और ये लीजिए क्रिक ऑन विकेट। स्विंगिंग चेंडू, मोठा फटका मारायचा बेतात, चेंडू हवेमध्ये राहिला आणि किरण पवार यांनी टिपला. सरळ सोपा सीटर झेल. 23 धावा काढून बाद होतोय विजय कुमार आणि मोठ्याशा चेहऱ्यावर हास्य, कारण शेवटी हे सर्व रायगडकर. मयूर वाघमारे रायगडकर, किरण पवार रायगडकर आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर मोठ्यासुद्धा रायगडकर. 45 बाद. खाने में नमक नहीं तो क्या मजा, और महाराष्ट्र क्रिकेट में रायगढ़ नहीं तो क्या मजा. बिल्कुल बिल्कुल, क्या बात है। अच्छी गेंदी, सम्मान दिया वहां पे, हल्के हाथ से पुश किया, कवर की दिशा में सिंगल निकाला है। 46 रन, बिल्कुल सही बात कही आपने। हमने कॉम्बिनेशन देखा रायगढ़ का वहां पे, मयूर वाघमारे गेंदबाज, किरण पवार वहां पे फील्डर, काफी अच्छी तरीके से। प्रथमेश मात्रे वो भी रायगढ़ से। फिलहाल स्कोर कार्ड में 45 रन है और अभी भी देखा जाए तो 122 रन बहुत ज़्यादा पीछे है। अभी भी यहाँ पे 77 रन अभी भी दूर है और ये ओवर छठा चल रहा है और काफ़ी ज़्यादा मतलब परेशानी का सामना कर रही। शुरुआत से ही
अब देखिए पहले ही ओवर से विकेटों का सिलसिला शुरू हुआ था, वो अभी भी थमा नहीं है। एक और अच्छी गेंद, बिल्कुल यॉर्कर वहां पे जड़ में डाली हुई गेंद और सीधा विकेटों के सामने पाए गए। एलबीडब्ल्यू विकेट यहां पे, क्रिक ऑन विकेट नंबर 6। तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे, परंतु मयूर वाघमारे म्हणजे मराठीत याला म्हणतात बुंद्यात टाकला. यॉर्कर महाराष्ट्रामध्ये चालत नाही, बुंदा मारला, बुंद्यात टाकला. आणि हा बुंद्या असा होता, पंच करुणाकर कोटियन बुंद्याचा बादशाह आज आपल्यामध्ये अंपायर म्हणून कामगिरी पार पाडतोय. व्हॉट अ यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, टो क्रशर. असाच यॉर्कर मुंबईचा अभिजित बोरकर टाकायचा, बोरकरचा यॉर्कर असं एक वाक्य होतं मुंबईमध्ये एकेकाळी. बिल्कुल बेहतरीन एक इन स्विंग लिथल जो ब्रेकर यहाँ पे यॉर्कर डाली गई, जिसका कोई जवाब था नहीं बल्लेबाज के पास, और ये देखिए वहाँ पे आउट करार दिया गया था. ऑन फील्ड अंपायर ने भी कहा था कि बिल्कुल विकेटों के सामने है, एलबीडब्ल्यू आउट है. थोड़ी मस्ती वहाँ पे चल रही, देखिए केतन महात्रे और साथ में विश्वजीत ठाकुर एक दूसरे के साथ थोड़ी मस्ती, मतलब हल्का फुल्का माहौल है, इनको भी पता है. और यहाँ पे पंजाब हरियाणा MUCC संबलपुर की जो ऑनर अनवी अंजू मैम, साथ में रेशमा मायेकर वहाँ पे उपस्थित है. दोन्ही चांगल्या मैत्रिणी आहेत आणि काहीतरी गप्पे रंगले आहेत फॅशनबद्दल. नवीन बॅग कुठली घ्यायची, हाय डिझाईन, गुची, अरमानी, शनलचा परफ्यूम, असे काही गप्पा रंगल्या असतील. जाऊन मी भेटेन, आम्हालासुद्धा काहीतरी शिकवा फॅशनबद्दल. लवली लेडीज. अच्छी गेंद यहाँ पे कुछ देर के लिए हवा में गेंद जरूर रही थी और पड़ने के बाद काफी तेज गति से बल्ले के ऊपर आई थी. और गौरव यादव जो नए बल्लेबाज के रूप में आए, सिंगल निकाला. 47 रन 6 विकेट के नुकसान पे. तो यहाँ पे एक जरूर सवाल है कि मैच ये कहाँ से गया उनका, या टॉप ऑर्डर में गलती हुई, या फिर जो बल्लेबाज जो बड़े बड़े नाम थे वहाँ पे शायद वो थोड़ा शॉर्ट सिलेक्शन में गलती कर गए. याबद्दल बोलूया चेंडू नंतर. पहिलं म्हणजे पहिल्या डावात खूप धावा देऊन टाकल्या आणि धावांचा कांचनजंगा शिखर उभं केलं. आणि गोलंदाजी म्हणजे गोलंदाजीला अर्धांगवायू झाला असताना फलंदाजी भक्कमपणे उभी राहायला पाहिजे होती, ते बघायला मिळालं नाही. म्हणजे दुहेरी नुकसान झालं आहे. 6 षटक 48 धावा, 6 गडी बाद. राकेश कुमार 2 वर, गौरव यादव 1 वर, मयूर वाघमारे 1 षटक 3 धावा 2 गडी बाद. आणि ISPL SG ओव्हरचा बादशाहच म्हणावा लागेल वाघमारे. ज्याला मारे वाघमारे त्याला कोण तारे असं म्हणावं लागेल. 48 रन और 6 विकेटें यहाँ पे गंवाई है. 6 ओवर की समाप्ति. पिछला ओवर ISPL SG बॉल ओवर मयूर वाघमारे के द्वारा बहुत अच्छा गुजरा. बैटिंग पावर प्ले. या संघामध्ये ठाणेकर सुद्धा आहेत. केतन मात्रे, पवन केने सारखे उत्कृष्ट ठाणेकर. म्हणजे ठाणे आणि रायगड जवळपास यातले ग्रामीण खेळाडू या संघामध्ये बघायला मिळत आहेत. आणि सर्व सराईत खेळाडू, ग्रामीणचे जवळपास 20 ते 30 टूर्नामेंट प्रत्येक खेळाडू खेळतो, म्हणून त्यांचा हे परफॉर्मन्स आहे. उठाया है, संपर्क सही हुआ है मिड विकेट के ऊपर से, वहां पे फील्डर को दर्शक बनाया है. Battery.ai मैक्सिमम. गया लंबा 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 लंबा, ये गिरा 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 गिरा, ये उड़ा 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 उड़ा, ये गया 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 गया, ये भागा 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 भागा, ये घुमा 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 घुमा, उड़ा 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 उड़ा, भागा 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 भागा, लगा 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 लगा. ये 6 Battery.ai 6 हे गाणं सुद्धा माझ्या तोंडावर असणार. खरंच आंघोळ करताना सुद्धा उडा 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 उडा. फिर से एक बार वही प्रयास है. ऊंचाई पे इस बार गेंद चली गई है और किरण पवार उसके नीचे तैयार है, कोई गलती नहीं करेंगे. बड़ी आसानी से वहां पे विकेट. एक और क्रिक ऑन विकेट नंबर 7. गया लंबा 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 लंबा, ये गिरा 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 गिरा, ये उड़ा 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 उड़ा, ये गया 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 गया, ये भागा 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 भागा, ये घुमा 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 घुमा, ये लगा लगा लगा. मिस टाइम केलेला हा फटका
आणि एक सोपा झेल किरण पवारसाठी. किरण पवारच्या बायोडेटामध्ये एक झेल अजून जमा होतोय. गडी असे पडतायत जसं लग्नाच्या मंडपामध्ये अक्षता पडतायत आणि शुभमंगल झालंय ते महाराष्ट्र हे स्मार्ट नेटचं. नावात स्मार्ट नेट, क्रिकेटमध्ये स्मार्ट, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, कॅप्टनशिप सर्व काही स्मार्ट. आणि 5G नव्हे तर 6Gच्या स्पीडने त्याने धावा काढल्या. कारण एवढे षटकार मारले, 6 आणि बांदेकरांनी मारलेला तो षटकार, आहा, कोकणवासी खुश झाले असतील. दर्शन बांदेकर आज छा गए, गेंदबाजी में भी आए और विकेट निकाल के दिखाया उन्होंने. 7वां विकेट गिरा है 54 के ऊपर. उछाल के साथ खेला हुआ स्ट्रोक और इस बार अच्छी तरीके से संपर्क हुआ है और गेंद जाएगी इस बार सीमा रेखा के बाहर वहां पे. और देखना पड़ेगा अंपायर का इशारा, वो वही कंफर्मेशन मांग रहे हैं कि चौका है या फिर 6 रन. बिल्कुल यहाँ पे Battery.ai मैक्सिमम. ये गिरा 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 गिरा, ये उड़ा 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 उड़ा, ये गया 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 गया. फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, बहुत अच्छी तरीके से संपर्क हुआ है यहाँ पे भी. लॉन्ग ऑन के ऊपर से एक और Battery.ai मैक्सिमम चौका, माफ कीजिएगा. ये गिरा 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 गिरा, ये उड़ा 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 उड़ा, ये गया 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 गया, ये भागा भागा भागा. सावली क्रिएशन चौकार. लता रफी आणि किशोरची गाणी रिक्षामध्ये, ट्रकमध्ये लोक ऐकतात ना, हे गाणं लोक ऐकतील. ये अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर. पिछली गेंद के ऊपर एक सावली क्रिएशन चौका हमने देखा. ये ओवर थोड़ा महंगा गुजरा जरूर है, लेकिन मेरे ख्याल से ज़्यादा कुछ इतना यहाँ पे फ़र्क इनको पड़ेगा नहीं. महाराष्ट्र स्मार्ट नेट, इनको पता है कि बहुत ज़्यादा दूर ये टारगेट निकल चुका है, क्योंकि 6.5 ओवर 64 for 7. चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया गया था और बिल्कुल ज़मीन के समानांतर डाउन द ग्राउंड स्ट्रोक खेला और सिंगल के साथ यहाँ पे 65 रन 7 विकेट के नुकसान पे. सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राहिला आहे महाराष्ट्र ए स्मार्ट नेट या संघाचा. Battery.ai आमचे टायटल स्पॉन्सर. प्ले विथ बॅटरी, चार्ज टू विन. आभारी आहोत अगदी अंतकरणापासून. प्रत्येक टी शर्टवर Battery.ai चा लोगो. सावली क्रिएशनने हे कपडे तयार केलेत. अँड बी अ फ्रँचायझी विथ सावली क्रिएशन. 9028676090. SD18 स्पोर्ट्स आमचे मॅन ऑफ द मॅच साठी खेळाडूंना त्यांची बॅट दिली जाते. आकाशदीप भारतीय संघाचा जो खेळाडू आहे तो यांचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. टाईम ट्रॅव्हल, एक्सप्लोर द वर्ल्ड विथ टाईम ट्रॅव्हल. ट्रॅव्हल करा, भारतात कुठेही जा, भारताच्या बाहेर जा. शहबाज उस्मान चिपळूणकर साहेबांची ही एजन्सी आहे. बहुत अच्छी गेंद यहाँ पे, बहुत बढ़िया तरीके से लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स के अंदाज में पवन केरे ने गेंद को डाला था, बाहर भी निकाला था गेंद को, लेकिन एक जीवनदान मिला है. लेकिन महज औपचारिकता गुजर रही है, क्योंकि अभी भी 57 रन पीछे यहाँ पे और आखिरी ओवर अब यहाँ पे चल रहा है. नक्कीच मेंटॉर अहमद भाई यांचा चेहऱ्यावर सुद्धा हास्य आहे, कारण सेमीफायनलसाठी पात्र ठरलाय संघ. पवन केने हा सुद्धा भिवंडीचा खेळाडू. आर्यन भोईर भिवंडीकर, जबरदस्त नाव सध्या भिवंडीकरांचं चाललंय भारतामध्ये. इस बार ऑफ स्टंप के बाहर केतन म्हात्रे भी बीट हुए वहाँ पे और उन्होंने भी इस गेंद को छोड़ा. वाइड बॉल दी गई है और वाइड के ऊपर यहाँ पे सावली क्रिएशन चौक आया है. पवन असत खेळत रेफरल मागतोय. 5 धावांची भर पड़ते. स्ट्रोक उठाया है अच्छी तरीके से, वहां पे बल्ले के ऊपर कनेक्शन हुआ है और ये लीजिए वहां पे मैक्सिमम Battery.ai मैक्सिमम. ये गिरा 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 गिरा, ये उड़ा 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 उड़ा, ये गया 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 गया, ये भागा 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 भागा, ये घुपा घुपा. 19 वर 4 आणि तिथून ही स्थिती म्हणजे रिकव्हरी आहे, परंतु टार्गेट खूप मोठा होता आणि त्याचा कुठेतरी त्याला नुकसान झालंय. टारगेट वाकई बहुत बड़ा, वहां पे एक पहाड़नुमा स्कोर यहां पे खड़ा कर दिया था. इस बार अच्छी तरीके से स्ट्रोक खेला है सौडाम जैपुल और पावरफुल ये स्ट्रोक, जिसके ऊपर फिर से एक बार 6 रन की मोहर. Battery.ai मैक्सिमम. लंबा 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 लंबा, ये गिरा
गिरा गिरा गिरा गिरा ये उड़ा 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 ये गया 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 ये भागा भागा अच्छी वापसी यहाँ पे ऑफ स्टंप के बाहर बीट किया आखिरी ओवर में कुछ अपने आप के लिए और दर्शकों को कुछ एंटरटेन करवाते हुए यहाँ पे बल्लेबाज प्रवीण कुमार। स्ट्रोक अच्छा है, संपर्क अच्छा हुआ है, लेकिन फील्डर को वहां पे ढूंढा है, कोई गलती नहीं की गई वहां पे। प्रथमेश फील्डर के तौर पे वहां पे तैनात थे और विकेट आया है, क्रिक ऑन विकेट नंबर 8वां। लंबा 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 ये गिरा 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 ये उड़ा 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 ये गया 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 जागेवर उभा राहून स्टँड डिलिव्हर फटका, ये घुमा 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 ये लगा चांगला झेल पिट्टू प्रथमेश म्हात्रे यांच्याकडून आजचा विजय गडवाली। काल तामिळनाडू संघाला आपण ऑल आउट होताना पाहिलं, परंतु त्यानंतर त्यांनी काय जबरदस्त कमबॅक केला होता केरळ समोर। पंजाब हरियाणा संघ पहिल्या वर्षी विजेता ठरला होता, मात्र त्या बॅटिंग ऑर्डरला आज चेंज करण्यात आलं। विजय गढ़वाली और ये लीजिए पवन के ने विकेट के लिए वहां पे अपील कर रहे हैं। 82 रन है स्कोर कार्ड में और इस गेंद के ऊपर विकेट के लिए जरूर यहां पे पूछा गया है और शायद अंपायर चाह रहे हैं कि तीसरे अंपायर से मदद मांग रहे हैं, ऐसा कुछ हमें प्रतीत हो रहा है। स्कोर कार्ड में वैसे 82 रन है और महाराष्ट्र स्मार्ट नेट वाकई जैसे आपने बताया स्मार्ट क्रिकेट खेला है उन्होंने। पहले बढ़िया बल्लेबाजी की शुरुआत बहुत बढ़िया दी वहां पे केतन म्हात्रे ने और साथ में ओमी के ने और अच्छा फिनिश किया। फिर जब गेंदबाजी की बारी आई तो संकेत पाटिल साथ में विश्वजीत ठाकुर, कमाल की गेंदबाजी हमने देखी मयूर वाघमारे के द्वारा ISPL SG बॉल ओवर में। जबरदस्त टीम वर्क बघायला मिळालं आणि मॅच समरी लीग डायरेक्टर चंद्रकांत शिंदे यांच्या सुपरविजनमध्ये खेळपट्टी आता तयार होते पुढील सामन्यासाठी। गुड जॉब शुभम गाडे अँड अमर साठे। तो शेवटचा विकेट होता, गडी बाद झालाय। ओमकार केनी 23 चेंडू 39, केतन म्हात्रे 12-32, दर्शन बांदेकर 4-15, नाबाद किरण पवार 6-12,